सर्वांचे या व्याख्यानमालेच्या 14व्या पुष्पामध्ये स्वागत. प्रतिभाताई दलाल आता आपल्याला आजचे आपले वक्ते आहेत आपले सर देवळेकर सर, त्यांचा परिचय आणि प्रास्ताविक करतील. प्रतिभाताई. नमस्कार. धन्यवाद चारुताताई. नमस्कार. सुरुवात कुठून करावी आणि शेवट कुठे करावा हे मला कळत नाहीये. याचं कारण अगदी सहज आणि सोपं. याचा विषय जो आहे प्रबोधिनीतील मला भेटलेले गुरु आणि माझ्याच गुरूंबद्दल मी बोलणार आहे, त्यामुळे तो विषय त्यांनी बोलावा का मी बोलावा असं एक क्षण मला वाटून गेलं आणि त्यांचाच परिचय आज करून द्यायचा आहे. याचा अतिशय मला मनोमन आनंद होतोय. आपल्या व्याख्यानमालेबद्दल एक अर्ध्या मिनिटात मी फक्त सांगते की आपण मे महिन्यात ही व्याख्यानमाला सुरू केली आणि आजपर्यंत आपण 13 व्याख्यानं विविध विषयांवरची घेतली. मग ते पर्यावरण असेल, शेतीवरचं असेल किंवा मग भारत चीन संबंध असतील, अशा अनेक, आणि कोविड संबंधी असेल, मग कोविड मध्ये कुठली काळजी घेऊयात, काय घेऊयात, अशा अनुषंगाने आपण सगळी ती व्याख्यानमाला उद्योग विभागाने, पालक महासंघाच्या उद्योग विभागाने ही आयोजित केलेली होती. आणि मग महिनाभर, दीड महिना असं झाल्यानंतर विचार आला की मग पुढे काय करूयात, तर पुढे सुद्धा ही कंटिन्यू करूयात असं एकमताने ठरलं. आणि त्यातलं हे आजचं हे पहिलं पुष्प आहे. जरी 14वं असलं तरी शाळा सुरू झाल्यानंतरचं हे पहिलं पुष्प आहे. आणि अतिशय आनंद होतोय मला की आता रेकॉर्ड अटेंडन्स आहे, 188 लोकांचा अटेंडन्स आहे याच्यात. तर प्लस ते आपल्या कुटुंबियांसमवेत बसले असतील तर किती जण आहेत अजून आपल्याला सांगता येत नाही, पण अतिशय उत्तम सुरुवात या निमित्ताने आपली झालेली आहे. सरांचा परिचय करून द्यायचा तर खरं तर खूप अवघड काम आहे हे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण सरांची व्याख्यानमालेला सरांच्या व्याख्यानांनी सुरुवात करतो आहोत. विषय मी मघाशी सांगितला की प्रबोधिनीतील मला भेटलेले गुरु यावर सर बोलणार आहेत. सरांचा परिचय खरं तर 1989 साली माझा आणि त्यांचा पहिल्यांदा झाला, ज्यावेळेस ते शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. 1989 ते 2020 हा मोठा कालावधी हा जर पाहिला तर हा पट खूप मोठा पट आहे. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे ते माझे विद्यार्थी आहेत. SP कॉलेजमधनं BSc केलं, चंद्रशेखर आगाशे कॉलेजमधनं MEd आणि BPEd आणि MPEd असं केलं फिजिकल एज्युकेशन मध्ये. आणि सांगायला नकोच, खेळाची अत्यंत आवड असल्यामुळे सर दोन्ही वर्षी महाविद्यालयात प्रथम आलेले आहेत. नुसतं एवढंच नाही तर त्याच्या पुढचंही शिक्षण बरंचसं त्यांनी त्याला जोडून असलेलं, क्रीडा क्षेत्राशी जोडून असलेलं बरंचसं शिक्षणही सरांनी घेतलेलं आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीद्वारा आयोजित सॉलिडॅरिटी कोर्स पतियाळा इथे ऍथलेटिक्स मध्ये NIS अ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. MCC प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसंच राष्ट्रीय पंच परीक्षा ऍथलेटिक्स मधली ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि कबड्डीचे जिल्हा पंचाची परीक्षाही ते उत्तीर्ण झालेले आहेत. सेटची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. आणि सांगतानाच दम लागतो, आता ते PhDचा अभ्यासही आता करत आहेत. हे सगळं सांभाळत असताना त्यांची PhD आणि त्याचं थिसिस असं संपूर्ण काम चालू आहे. सतत शिक्षण घेत राहणं, मला वाटतं हा पहिला गुण मी सरांमधला पाहिला. सर तृतीय प्रतिज्ञित कार्यकर्ते आहेत ज्ञानप्रबोधिनीचे. मला माहित नाही यातले किती आता कामथे सर वगैरे सगळे आता ग्रुपवर दिसतायत, हे सगळे त्यावेळेस होते. सर त्यावेळेस पॅन्ट शर्ट मध्ये वावरायचे शाळेत, पण तृतीय प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहजतेने पॅन्ट शर्ट मधून भारतीय पोशाखात सर इतके सहजतेने आले. बदल घडवणारे सहजच बदलाला सामोरे जातात याचाच प्रत्यय त्यावेळेस मला पहिल्यांदा आला आणि आता तो वेळोवेळी येत आहे. हे एवढं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, थोडंसं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरांनी काही अल्पकाळ ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पण नोकरी केली. SP कॉलेजच्या ज्युनियर कॉलेज ह्याच्या फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर म्हणूनही नोकरी केली. पण ते काही त्यांना स्वस्त बसवत नव्हतं मला वाटतं. ज्ञानप्रबोधिनी सारखी त्यांना ओढत होती आणि खेळाची ओढ असल्याने आणि आपल्याकडे मैदानाची श्रीमंती असल्याने आपण फारच भाग्यवान आहोत की सर आपल्याकडे ओढले गेले आणि निगडी केंद्रात ते 1989 पासून रुजू झालेत. 1989 पासून रुजू झाल्यानंतर युवक विभागाचं अतिशय रचनाबद्ध काम हे सरांनी केलं आणि आम्ही युवक युवती विभागात असताना सरांच्या मार्गदर्शनाखाली पुष्कळसे नवीन नवीन प्रयोग असे केलेले आहेत. सरांच्या बाबतीत सांगायचं तर आपल्या भारतीय घटनेत स्पिरिट ऑफ एन्क्वायरी आणि सायंटिफिक अप्रोच हे प्रत्येक नागरिकाकडे असलं पाहिजे असं 1947 साली ज्यावेळेस भारतीय घटनाकार लिहित होते त्यावेळेस त्यांना असं वाटलं. आणि यातल्या ह्या दोन्ही गुण मला सरांमध्ये नेहमीच दिसतात. आणि त्याच गोष्टीला अनुसरून सतत काहीतरी नवीन करायची धडपड
त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती आणि 1997 साली आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतीय ज्ञान विज्ञान आणि तत्वज्ञानावर आधारित क्रीडाकुलची स्थापना झाली. पण नुसतं स्थापना करून सर थांबले नाहीत, तर नित्यनूतन अभ्यास चिंतन आणि ते कसं अंमलात येईल यासाठी सततची धडपड ते करत असतात. क्रीडा विकासासाठी त्यांनी परदेशात क्रीडा अभ्यास दौरे केलेले आहेत. अमेरिका, इंग्लंड आणि लंडन ऑलिम्पिक असे हे दौरे पूर्ण केलेले आहेत. सांगायचं खरं तर या प्रत्येक दौऱ्यानंतर आम्ही सरांना भेटलो आणि प्रत्येक वेळेस ते अस्वस्थ पाहिलेत आम्ही आणि त्या अस्वस्थतेतनं अनेक नवीन नवीन गोष्टीची निर्मिती झालेली आहे. ह्या सगळ्याच्या हे सगळं करत असताना अपडेटिंग अँड अपग्रेडेशन ऑफ नॉलेज यावर सरांचा विशेष स्वतः ते भर देतात. त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये क्रीडाकुलच्या संदर्भातील पेपर आणि शोधनिबंध सादर केलेले आहेत. बुद्धिमत्तांना शिक्षण या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत खेळातील यशासाठी आवश्यक बुद्धीचे गुण या निबंधाचे ते सहलेखक आहेत. बुद्धिवंतांना शिक्षण या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत खेळातील यशासाठी आवश्यक बुद्धीचे गुण या निबंधाचे सरांनी सहलेखक म्हणून काम केलेलं आहे. ब्रिटिश काउन्सिल बरोबर खेळातून नेतृत्व विकसन या विषयावर विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं. अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आता राज्य मराठी विकास परिषदेने हाती घेतलेला आहे. ऑलिम्पिक माहिती कोश या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून सर काम करतायत. बालभारती व SSC बोर्डाच्या शारीरिक शिक्षणाच्या पुस्तक मंडळावरही सर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. हे सगळं मी सांगण्याचं कारण असं होतं की सरांना कदाचित इतका परिचय करून दिलेला आवडणार नाही, पण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की माणूस किती वेडा होऊन काम करतो आणि सगळीकडे तो बदल घडवून आणण्यासाठी किती धडपड असते यासाठी मी हा परिचय मुद्दामून सविस्तर करून देत आहे. हे सगळं करत असताना जे सरांना आम्ही पाहिलं तर त्यातलं मला विशेष सरांच्या बाबतीत निश्चित सांगा असं वाटतंय की सर हे इतिहास रचणारे असे आहेत. आता काय इतिहास आम्ही रचलेला पाहिलेला आहे तर सरांनी क्रीडाकुलची संपूर्ण भारतीय पद्धतीवर शास्त्रावर विकसित करणारे पहिले कुल हे सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे अग्रणी प्राग्रणी योजनेचे ते प्रणेते आहेत. पिंपरी चिंचवड मधील खासगी शाळेने आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची सुरुवात करणे ही खूप मोठी गोष्ट होती. ही साधारणपणे मला असं आठवते की 1991-92 साली हे सुरू केलं. त्यावेळेस 50 शाळा सहभागी होत होत्या आणि 3500 विद्यार्थी हे पिंपरी चिंचवड मधले सहभागी होत होते आणि आम्ही हे सगळ्याचे साक्षीदार आहोत. अनेक त्यानिमित्ताने अनेक सामाजिक संस्थांना सरांनी जोडून घेतलं आणि मग ते रोटरी असेल किंवा अनेक संस्था असतील आणि अतिशय उत्साहाने या स्पर्धा पार पडायच्या. त्या इतक्या उत्साहात पार पडायच्या की नंतर मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला असं वाटायला लागलं की त्यांच्या खेळांची कदाचित खेळाडूंची सहभाग कमी होईल. इतकी ती आपण दहशतच असं म्हटलं तरी हरकत नाही निर्माण केलेली होती आपण ह्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेतनं. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला पोहता आलेच पाहिजे म्हणून काही वर्ष इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण नियमित पोहण्याचे त्याचं आयोजन सरांनी केलेलं होतं आणि शाळेतल्या वेळात हे सगळं प्रशिक्षण चालायचं. आणि सगळ्यात महत्वाचं ज्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत आणि त्याचा सहवास आणि लाभ हा सगळाच घेत आहोत ते म्हणजे पालक महासंघ. या संकल्पनेचा जन्म त्याची वाढ आणि विकास घडवून आणणारे हे आमचे सर. सरांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केलेला आहे. त्यातले काही महत्वाचे पुरस्कार फक्त मी वाचतीये. क्रांतीवीर हुतात्मा पुरस्कार, रोटरी, लायन्स क्लब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा अनेक संघटनांनी सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे. स्वामी विवेकानंद कृतज्ञता पुरस्कार, मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यापकोत्तम पुरस्कार, वाना अभ्यंकर पुरस्कार, गुरु गौरव पुरस्कार, तसंच SP कॉलेज तर्फे आदर्श क्रीडा शिक्षकाचा परशुरामीय पुरस्कार, क्रीडा तपस्वी पुरस्कार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जीवन गौरव पुरस्कार. आणि मला असं सांगायला अतिशय आनंद होतो की हा या सगळ्या क्रीडा स्पर्धांमधला आणि क्रीडा क्षेत्रातला अतिशय नावाजलेला पुरस्कार की ज्या पुरस्काराने सन्मानित होणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. कारण त्या पुरस्काराचाही सन्मान त्यानिमित्ताने वाढतो. तो म्हणजे कैलासवासी शिवरामपंत दामले पुरस्कार. या पुरस्कारांनी सुद्धा सरांना सन्मानित केलेला आहे. आजपर्यंत सरांनी 34 राष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहेत आणि हे सगळं करत असताना आज म्हणजे
22 जून 2020 पासून सरांनी केंद्र प्रमुख या पदाची जबाबदारी घेतलेली आहे आणि मला माहिती आहे की या सगळ्या जबाबदारीतनं आणखी नवीन नवीन बदल आपल्याला घडताना दिसतील आणि अधिकाधिक प्रगती आपली होईल. तर आज या सगळ्याच्या निमित्ताने हे सगळं कशामुळे घडलं, प्रबोधिनीत त्यांना नक्की काय मिळालं आणि त्यांना भेटलेले गुरु कोण होते याबद्दलचं आपण सरांकडनं ऐकूयात. देवळेकर सर. नमस्कार. मला कमी वेळ बोलायला लागावा म्हणून ताईंनी भरपूर प्रस्तावना केली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कारण मला बोलायला कमी आवडतं, कमी लागतं आणि काम करायला जास्त लागतं. असो, जी अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने सगळे तुम्ही उपस्थित आहात, ते अर्थातच ज्या काय म्हणूयात हा सगळा विचार करत असताना मला असं लक्षात आलं की भाऊंच्या गुरुकुलाचा मला आज नवीन अर्थ गुरुकुल या शब्दाचा प्राप्त झाला. म्हटलं विचार करत होतो प्रबोधिनीतल्या कोणाबद्दल बोलू आणि शिक्षक कोण आणि गुरु कोण असाही विचार आपण गेले काही दिवस सगळे ऐकतो आहोत. पण असं लक्षात आलं की मी गुरु या पदावरनं कोणालाच बाजूला करू शकत नव्हतो. असे अनेक गुरु जिथे आहेत ते गुरुकुल म्हणजे प्रबोधिनी आणि त्या प्रबोधिनीबद्दल खरं तर आज आपण सगळे बोलणार आहोत. पण हा संस्कार ज्याच्यातनं अगदी खोल रुजला त्याबद्दलची मी आठवण किंवा त्यातले माझे गुरु त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. ज्ञानप्रबोधिनी पद्य ही खरं तर खूप मनावर ठसा उमटवून जातात आणि प्रत्येक कार्यक्रमात पद्य असलंच पाहिजे असा खरं तर आपला प्रघात आहे. आणि आजच्याही कार्यक्रमात तो मोडला जाऊ नये म्हणून माझ्या आवडीचं पद्य जसं मला जमेल तसं मी एक 2-3 कडवी म्हणणार आहे. खरं तर या पद्यातच सगळा भाव आला आहे आणि तो भाव माझ्या मनात जागृत व्हावा, आपल्याही मनात जागृत व्हावा. कारण आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त भेटतो, एवढंच फक्त ते पद्य गायनाचा काय म्हणूयात माझ्या मनातला हेतू आहे. बाकी त्यातले स्वर आणि चाल आणि बाकी काय चुकलं तर ते समजून घ्याल एवढं नक्की मी खात्री बाळगतो. गुरुवंदना आपलं पद्य आहे, ते स्क्रीनवर पण ते शेअर करतो, आपल्यालाही ते बघायला हरकत नाही. करुणी नमने सुमने आशीर्वच द्यावा, नमोस्तुते गुरुदेवा. स्वीकारुनी नमने सुमने आशीर्वच द्यावा, नमोस्तुते गुरुदेवा. आलो तेव्हा अनुभव होता माय पित्यांच्या वत्सलतेचा, परंतु तुमच्या परिसस्पर्शे ज्ञानचक्षु घडला, परंपरेचा संस्कार सहज लाभला ठेवा. गुरुदेवा गुरुदेवा. स्वीकारुनी नमने सुमने आशीर्वच द्यावा, नमोस्तुते गुरुदेवा. सांगून शिकवून कधी उपदेशून विमल सुचरिता तुनी दाखवून, अज्ञानातून अज्ञाताच्या जवळ घेऊन गेला. ऋषिकुल प्रतिनिधी कृतज्ञतेचा प्रणाम हा घ्यावा. गुरुदेवा स्वीकारुनी नमने सुमने आशीर्वच द्यावा, नमोस्तुते गुरुदेवा. तुमचे हे व्रत पुढे चालवू, निरलस श्रमुनी सुयश तुमच्या कर्मरतीतून मुच्या मनी आहे रुजला. कर्मातच ज्ञानाचे सार्थक हा तुमचा सांगावा. गुरुदेवा
गुरुदेवा स्वीकारुणी नमने सुमने आशीर्वाद गुरुदेवा नमोस्तुते गुरुदेवा. असे संस्कार ज्या प्रबोधिनीमध्ये झाले तिथल्या कुठल्या गुरूंच्या बद्दल बोलायचं नाही असा प्रश्न जेव्हा मी यासाठी काही विचार करत होतो, निवड करत होतो, तेव्हा माझ्या मनात आलं. आणि मग शेवटी असं म्हटलं की ज्यांच्याबद्दल कधी बोललेलो नाहीये किंवा आपल्यालाही ज्यांच्याकडनं कधी ऐकायला मिळालेलं नाहीये अशा काही गुरूंबद्दल बोलूयात. मी काही गुरूंबद्दलच म्हणतोय म्हणजे सुरुवातीलाच हे आपल्या लक्षात येईल की खरं तर असं आणखीन खूप जणांबद्दल मला बोलता येईल, पण वेळेची मर्यादा आणि सगळं राखून आज काहीच निवड मी केलेली आहे. म्हणजे प्रबोधिनीच्या सर्वांचेच गुरु म्हणजे आप्पा पेंडसे, त्यांच्याबद्दल आपण कदाचित त्यांच्या स्मरण दिनानिमित्त त्यांची जयंती आणि स्मरण दिन आत्ताच ऑगस्टमध्ये असतात तेव्हा आपण कदाचित बोलू. आदरणीय भाऊंबद्दल मी परवाच बोललो, आजच्याही बोलण्यात थोडं नक्की येणारच आहे. कारण ज्यांना ज्यांना मी गुरु म्हणून मानलं आणि त्यांच्याकडनं काही शिकलो, कारण गेल्या काही दिवसात आपण याच्याबद्दल विचार करतोय, चर्चा करतोय की शिक्षक हा गुरु आहे का नाही, प्रत्येक जण शिकवणारा गुरु होतो का, गुरु कोण आहे. तर खरोखर ज्यांनी आपल्याला घडवलं, काही बदलवलं आणि आपण ज्याचं मानून ऐकलं, अशी जिथं जिथं नाती केवळ ज्ञान किंवा माहिती इकडनं तिकडं संक्रमित होण्याच्या पलीकडे जिथं नाती निर्माण झाली तो प्रत्येक गुरु असं मी विचार करत होतो. आणि यातल्या काहीच जणांची मी आत्ता खरं उल्लेख करू शकीन असं दिसतंय, कारण नावं तर खूप आहेत. आत्ता मी यादी सांगायला लागलं तर 5-25 नावं सहज सांगता येतील. मी सुरुवात अर्थातच आपले आधीचे केंद्रप्रमुख आणि आता जे मंत्रणा समितीचे निगडीचे ज्यांनी निगडी केंद्र उभारलं त्यांच्यापासून करावी लागेल. कारण माझी सुरुवातच झाली ती शाळेमध्ये 1975 जूनमध्ये प्रवेश मी करता झालो आणि समोरच वामनराव आमचे तेव्हाचे आता आपले इथले भाऊ, आणि त्यांना शाळेमध्ये मी पाहत होतो, अनुभवत होतो. आता मी म्हटलं तसं खरं तर ज्ञानप्रबोधिनीची रचनाच शाळा म्हणून किंवा संघटना म्हणून की अनेक तारे एकत्र, म्हणजे आप्पांच्या वाक्यामध्ये अनेकदा आम्ही ऐकलेलं आहे की प्रबोधिनीची संकल्पनाच काय हो, तर आम्हाला एका म्यानामध्ये अनेक तलवारी ठेवायच्या आहेत. म्हणजे अनेक हुशार, बुद्धिमंत, कर्तृत्व संपन्न माणसं ही एकत्र नांदली पाहिजेत, त्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. हे खरं तर प्रबोधिनीच्या स्थापनेमागचा आप्पांचा हेतू उद्देश. की मागच्या किंवा त्या ह्याच्यात जात नाही, आपण प्रबोधिनीबद्दल बोलू तेव्हा त्याच्यामध्ये बोलू की का बरं समाजातली अशी का स्थिती होती. पण हे खरंच आहे की आमच्याकडे हुशार लोक एकत्रित नांदू शकत नाहीत असं आप्पांना वाटलं आणि त्यातनं त्यांनी प्रबोधिनी प्रयोग सुरू केला. सांगण्याचा हेतू असा की प्रबोधिनीत पाऊल टाकल्यानंतर तिथल्या प्रत्येक व्यक्ती अशा निवडलेल्या, शोधून आणलेल्या, आणि आप्पा हे सगळ्यांचे गुरु, कारण हा शोध माणसांचा घेणं आणि अशक्य असताना सुद्धा माणसं जोडणं असं त्यांनी करून दाखवलं. आणि त्यातनंच आज प्रबोधिनीचा एवढा मोठा वटवृक्ष, कारण बीजातच तेवढं जर काय म्हणत ताकद असेल तर ते उभं राहतं. त्याप्रमाणे आज आपण उभा राहिलेला सगळा हा वटवृक्ष पाहतोय. मी वामनरावांपासून सुरुवात करत होतो. मी शाळेमध्ये त्यांना पाहिलं. खरं म्हटलं तर कालपासून विचार करत असताना असं लक्षात आलं की थेट त्यांच्याकडनं मी काय शिकलो असं बघितलं तर खरं तर विषय शिकलो. म्हणजे 2 विषय. कधीतरी मला आठवतंय एकदा ऑफ तासाला शरदराव सुनकर आम्हाला खरं तर इंग्रजी शिकवायचंय, पण बहुधा ते आले नव्हते म्हणून वामनराव वर्गावर आले होते. आणि आश्चर्य वाटलं, अरे वामनराव इंग्रजी पण शिकवतात. आणि त्यांनी आमचा इंग्रजीचा तास सुरू केला. तासात काय केलं त्यांनी, तर आले फळ्यावरती आणि एक हातोडीचं चित्र काढलं. आता मला माहित नाही आमची लेटर्स चालू होती का काय चालू होती, आणि हॅमर हा शब्द ते आम्हाला शिकवत होते. आणि मग ते सगळं त्यांनी चित्र काढलं हातोडीचं. इंग्रजीमध्ये हॅमर लिहिलं, मराठीमध्ये खाली हातोडी असं लिहिलं, आणि आम्हाला ते पटवून सांगायचा प्रयत्न करत होते. आता 6वी मध्ये ते काही कळत नव्हतं की हॅमर म्हणजे हातोडी नव्हे, हॅमर म्हणजे हे चित्र नव्हे, हातोडी म्हणजे हे चित्र नव्हे, हे सगळे प्रतिशब्द आहेत. इंग्रजीमधल्या हॅमरला मराठीमध्ये हातोडी म्हणतात, हा त्याचा प्रतिशब्द आहे. पण हे चित्र म्हणजे हातोडी नव्हे, हा हे लिहिलंय हे शब्द म्हणजे हातोडी नव्हे. तर हातोडी म्हणजे काय असं म्हणत म्हणत त्यांनी परत तिथे एक दिलीप नावाचे आमचे एक दुसरे इथले दिलीप नाही सेवक होते, त्यांना सांगितलं जा रे आपल्या विज्ञान प्रयोगशाळेतनं हातोडी घेऊन ये. आणि त्यांनी वर्गामध्ये हातोडी आणायला सांगितली आणि ते हातोडी दाखवली. आणि
अख्खा 1 तास आम्हाला आमचं इंग्रजी किंवा भाषा आणि त्यातले शब्दांचे संबोध पक्के करायचे म्हणजे काय, तर हॅमर म्हणजे हे शब्द किंवा चित्र नव्हे, ही वस्तू, ही हाताळून पहा, ही कशी आहे, त्याचं काम काय आहे, हे सगळं समजणं म्हणजे तुम्हाला तो शब्द असा त्यांचा त्यातला विषय. त्यामुळे हा काहीतरी वेगळा माणूस आहे असं लक्षात येत होतं. खूप आठवणी खरं तर त्यांच्याबद्दल सांगता येतील. म्हणजे एकतर ती वामन मूर्तीच इतकी आकर्षक आणि इतकी काय म्हणूयात, म्हणजे त्यांचं ते करारी चालणं, ते आज जशी अंगकाठी आहे, मला आठवते 30 आणि आणखीन आता जवळजवळ मी 40 वर्ष त्यांना पाहतोय, 40-45 वर्षांपूर्वीची पण त्यांची अंगकाठी तशीच. आणि ते हातात छडी अशी लपवायचे जब्ब्याच्या खिशामध्ये आणि सगळ्या वर्गांमधनं इकडून तिकडे फिरायचे. कधी कुठल्या वर्गाच्या खिडकीतनं, आमच्या वर्गाच्या खिडक्यांना जाळ्या वगैरे नव्हत्या तेव्हा, आम्ही सहज इकडनं तिकडे उड्या मारून वगैरे जायचो. आणि कुठल्या वर्गाच्या खिडकीतनं ते असे डोकवायचे, म्हणजे एखादी पिक्चर फ्रेम, जशी आता माझी पिक्चर फ्रेम तुम्ही पाहताय, तसे कुठल्या वर्गाच्या खिडकीच्या मागं उभे आहेत आणि तासात कोण काय करतं हे बघतील, असा काय म्हणायचा नेम नसायचा. एक उत्तम व्यवस्थापक आणि उत्तम संघटक. आणि मी परवाच्या माझ्या त्या एका याच्यामध्ये लिहिलं होतं की जणू काही वामनरावांचं आपण चरित्र सगळ्यांनी इथलं वाचलं असेल, त्यांच्या एका विद्यार्थिनीने लिहिलेलं, की कोकणातनं नारिंगरे या गावातनं ते इथं तर खरं तर आले. मी त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की खरं तर हा दैवयोग होता की आप्पांच्या मनातले बुद्धिमंतांच्या शाळेचे प्राचार्य कसे असावेत हे आप्पांना सापडावेत, म्हणून जणू वामनराव हे नारिंगऱ्यातनं पुण्यामध्ये आले. नाही तर अन्यथा पुण्यात त्यांचं याचं काही कारण नाही, ते अशा छोट्याशा गावातनं महाशहरामध्ये किंवा मोठ्या एका शहरामध्ये यावं. पण हा दैवी योग मानला पाहिजे. आणि असे दुसरे प्राचार्य त्या जागेला तेवढे उत्तम मला तरी आता असं दिसत नाही. असे योग्य, कडक शिस्त, तितकाच जिव्हाळा, तितकंच प्रेम, तितकं कडक बोलणं, तितकंच सौम्य बोलणं सुद्धा, असं सगळं आम्ही त्यांचं काय म्हणूयात शालेय याच्यामध्ये खूप अनुभवलं. मग त्यांनी विषय शिकवले, यापासून मी सुरुवात करत होतो की संस्कृत त्यांनी शिकवलं, गणित शिकवलं. गणितातल्या आठवणी तर 2-3 आठवणी मला गणितातल्या सांगता येतील, पण आठवणींपेक्षा त्यांच्याकडनं काय शिकलो असं आपण खरं तर या निमित्ताने गुरु यांनी विचार केला पाहिजे. मला 8वी मधला विषय आठवतोय मला, कारण इतका आदर्श आणि नेमका आणि सगळा योग्य अशी प्राचार्य, आणि त्यांच्या चुका काढणं म्हटल्यावर काय आम्हाला हौसच, किंवा आम्ही संदेश शोधायचो. खरं तर आमचा वर्ग म्हणजे अतिशय, आता त्याच्याबद्दल काहीतरी एकदा आपण बोलू, पण आमच्याकडे एक वामनरावांनी सुरू केलेलं मनोगत लेखन नावाचं फार मोठं हत्यार होतं. दरवर्षी विद्यार्थ्यांनी वर्षाच्या शेवटी वर्षांताला मनोगत लेखन घ्यायचं आणि आपल्या शिक्षकांबद्दल, आपल्या एकूण शिक्षण प्रक्रियेबद्दल, आपल्या शाळेबद्दल मुक्तपणे काय ते लिहायचं. आणि गंमत अशी त्याची दखलही घेतली जायची. आणि आमचा वर्ग असा फेमस होता की आम्ही प्रतिवर्षी एका शिक्षकाची सुट्टी करायचो. सगळे ठरवून एका शिक्षकाबद्दल लिहायचो, यांनी अमुक शिकवलं नाही, चांगलं शिकवलं नाही, आम्हाला अजिबात ते नको. आणि खरोखरच असं व्हायचं. आम्ही एखाद्या शिक्षकांबद्दल असं लिहिलंय, 5वीतले मला एक सर आठवत आहेत, 6वीत एक गणिताचे खाडे म्हणून सर होते, ते आम्हाला आवडले नाहीत. आम्ही मनोगतात, आता हे कदाचित कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही असेल, पण आम्ही मनोगतात लिहायचं आणि त्यांची सुट्टी व्हायची. 7वीमध्ये एक हिंदीच्या आम्हाला सुलोचनाताई लिमये म्हणून होत्या, अतिशय खरं पोटतिडकीने शिकवायच्या चांगल्या. फक्त आम्हाला एकच गोष्ट त्यांची मान्य नव्हती. त्या वर्गात आल्या की वर्गावरती फळ्यावरती एक असा 5 पैशाचं पूर्वीचं जे चौकोनी नाणं होतं तसा सिम्बॉल काढायचा, त्याच्यावरती 5 इंग्रजी आकड्या काढायचा, खाली NP लिहायच्या, 5 NP. आणि त्यांचा नियम असा होता की वर्गात जर न विचारता किंवा परस्पर कोणी बोललं तर त्यांनी 5 पैसे दंड भरायचा आणि वर्गात आल्यावरती 5 NP असं. आता खरं अतिशय उत्तम शिकवणारे, आम्हाला नंतर त्याचं वाईटही वाटलं, पण आम्ही त्या वर्षी इतका धुमाकूळ केला, तात्विक सगळं भांडण, आणि वामनरावांकडे जाऊन हे कसं चूक आहे आणि असं विद्यार्थ्यांकडे दंड गोळा करणं बरोबर आहे का, असं सगळं उलट सुलट सगळी चर्चा करून आम्ही ते मनोगतात लिहिलं. आता हे जुळलं काय कसं माहित नाही, पण त्या वर्षी त्या पण ताई काय म्हणूयात शाळा सोडून गेल्या. मी 8वीतलं सांगत होतो की एकेका शिक्षकाचं चुकून होणारी काय म्हणूयात एखादी चूक जर घडली, आता प्रबोधिनीच्या सगळ्या आदर्शवादात चुका नसायच्यात, पण आम्हाला ती संधी हवी असायची. 8वीच्या मला असं आठवतंय, पहिल्या घटक चाचणीच्या पेपरमध्ये चुकून वामनरावाचा मला गणित शिकवत होते आणि चुकून 30 पैकी नाही, 30च्या ऐवजी 34 गुणांचा पेपर, आणि मला थोडं गणितात थोडीशी गती होती आणि पटकन पेपर सोडवणं आणि ते सगळ्यांच्या धावपळीत अशा सगळ्या, ते पटकन पेपर वाचला आणि बघितलं 34-6. मग एकदा पुन्हा पाहिलं, म्हटलं अरे आपलं काही चुकत नाहीये ना.
तर ऑप्शन वगैरे सगळं सगळं जरी धरलं तरी सुद्धा 34 मार्कांचा पेपर झालेला होता. पहिलं धावत समोर पर्यवेक्षकांकडे गेलो, म्हटलं पेपरमध्ये चूक आहे, 34 मार्काची हे आहे. आणि आम्ही हे आरडाओरडा सगळा सुरू. तेवढंच जरा पेपरला वेळ वाढून मिळतोय का, गणित बदलून मिळतेत का, असा आमचा हेतू उद्देश असायचा. आणि मग अर्थातच प्राचार्य म्हणून आम्हाला बोलवलं गेलं. तरी 2 क्षण पाहिलं आमच्या चेहऱ्यावरती, जसं काही काहीतरी बघा पकडलंच की नाही, तुमची चूक कशी काढली, असं सगळं आमच्या चेहऱ्यावरचे भाव. आणि त्यांनी सगळं शांतपणे पाहिलं, आम्हाला शांत बसवलं. आणि म्हणजे खरा शिक्षक कसा असतो आणि काय म्हणूयात विवेक हा तर काय, म्हणजे अनेक त्यांच्या गोष्टींबद्दल मी परवा पण म्हटलं की विवेक शिकावा तर तो वामनरावांकडनं, भाऊंकडनं, की कुठल्या वेळेस काय निर्णय घ्यावा हा भाऊंकडनं खरोखरच शिकण्यासारखा गुण आहे. त्यांनी झटकन सांगितलं, ठीक आहे आमच्या बाजूने 34चा झालाय, माझी चूक झाली आहे, पण त्या चुकीचं मी तुम्हाला हे सांगतो की 34च्या 34 मार्काचं सोडवा आणि जितके मार्क मिळवाल तेवढे मी तुम्हाला 30 पैकी देईन. म्हणजे विद्यार्थ्याला झटकन हरवायचं कसं झालं. आमच्या कोर्टात बॉल आला होता, आता तुम्ही काय करताय असं. पण आम्ही पण काही विद्यार्थी होतो, मला तर इतर आठवत नाहीत, पण मला खात्री आहे माझ्या 8वीच्या त्या पेपरमध्ये मी 34 मार्कांचा पेपर गणिताचा सोडवला, 34 पैकी 34 मार्क मिळाले आणि त्यांनी 30 पैकी 34 असे मार्क दिले. आणि त्या वर्षीच्या माझ्या गणिताचं मी बरेच वर्षानंतर ते जपूनही ठेवलं होतं की प्रगतीपत्रकामध्ये 100 पैकी 104 गुण असं वर्षाच्या शेवटी दिलेले. सांगायचा मुद्दा असा की अतिशय विद्यार्थी प्रिय, हाडाचे शिक्षक, शिक्षण प्रिय अशी त्यांची ही प्रतिमा माझ्या मनात तेव्हापासूनची होती. खरं तर संस्कृत आणि माझं फार काही जुळलं नाही, गणित शिकवायला आम्हाला ते उशिरा आले आणि बाकी तसं त्यांच्याशी फार काही संपर्क आला नाही. पण मला व्यक्तिमत्व तर नक्की आवडत होतं आणि म्हणून मी 8वीमध्ये एक असं धाडस केलं. आमच्याकडे शाळेमध्ये प्रकल्प शिबिर असायचं, म्हणजे 1 महिना त्या प्रकल्पावर काम करायचं, हिवाळीला जोडून असायचं. हिवाळी शिबिर आणि प्रकल्प शिबिर असं एकत्रित असायचं. आणि 1 ते 1.5 महिना शाळेचे औपचारिक तास, म्हणजे ज्याच्यामध्ये अध्यापक शिकवतायत आणि आपण शिकायचे, असे औपचारिक तास जे काही 7-8 असायचे त्याच्यापैकी 2 किंवा 3च व्हायचे. आणि उरलेल्या 4-5 तासामध्ये तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा. विषय वाटून दिलेले असायचे, त्याला मार्गदर्शक दिलेले असायचे, त्या ठिकाणी जायचं. खरं तर आम्हाला ती मोकळी, म्हणजे 4 तासाचं प्रॅक्टिकल म्हणा आणि असं 1.5 महिना सलग आणि एकाच विषयाचं प्रॅक्टिकल. आणि ते प्रॅक्टिकलनं त्यातनं काहीतरी प्रयोग करायचे, प्रकल्प निर्माण करायचा तुम्ही. आता सगळं सैद्धांतिकरण आलं, काय संग्रह प्रकल्प अमुक तमुक. आमच्या वेळेस तसलं काही नव्हतं. आमच्या वेळेस बहुतेक काहीतरी नवीन शोध लावायचे प्रकल्प, एवढंच आम्हाला ते दिलेलं होतं. किंवा नवनिर्मिती, प्रबोधिनीतले हे जे सगळे शब्द आहेत की नवनिर्मिती केली पाहिजे, काहीतरी प्रश्न सोडवले पाहिजेत, क्रिएटिव्हिटी, तुम्ही नवीन शोध लावले पाहिजेत. असंच बंबार्डिंग, बंबार्डिंग हा एकमेव शब्द त्याला खरं तर योग्य आहे. असं बंबार्डिंगच ते असायचं. आणि त्या बंबार्डिंगमध्ये मी त्यांच्या खरोखर, म्हणजे मला आठवत आहे की त्यांच्याशी काहीतरी मैत्री व्हावी अशासाठी मी संस्कृत विषय प्रकल्पासाठी निवडला. आता मी म्हटलं माझं संस्कृतचं तर काही जमत नव्हतं, पण त्या वर्षी मला लक्षात आलं की वर्गातलं शिकवण्याच्या पलीकडे रोज साधारणतः घड्याळी 1-2 तास आम्ही त्यांच्याबरोबर आम्हाला राहायला मिळायचं. आणि बसल्या बसल्या, मी तर काहीच फार वाचलेलं नव्हतं, संस्कृतमधलं काही माहिती नव्हतं. आणि मग त्यांनी माझ्यासारख्याला एक सोपा, काही माझं फार पाठांतर पण संस्कृतचं होत असं नाही, मग त्यांनी मला एक साधा प्रकल्प दिला की घे तू असं कर, पुण्यामध्ये अनेक संस्कृत पंडित आहेत आणि या संस्कृत पंडितांच्या मुलाखती घ्या आणि संस्कृतचं आजच्या काळामध्ये काय महत्व आहे ते तू त्यांच्याशी जाऊन बोल, असं त्यांनी मला प्रकल्प दिला होता. आणि मग त्यांनी दिलेले, मला आठवत आहेत, भिडे गुरुजी आहेत, काळे गुरुजी आहेत, अनेक, मी एक 7-8 तरी टिळक मध्ये गेलेलो होतो, तिथल्या संस्कृत पंडितांना भेटलेलो, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या. या निमित्ताने म्हणजे अगदी जवळचा आणि असा काय म्हणूयात सहवासापेक्षा ज्याच्यात आपण संपर्क म्हणूया, असा संपर्क जो आहे तो मला या कालावधीमध्ये भाऊंचा लाभला किंवा मी घेतला असं म्हणूया. आणि मग असं लक्षात आलं की खरोखरच ही व्यक्ती विद्वान आहे. आणि किती विद्वान असताना एक नम्र होऊन, म्हणजे तिथं तर असं वाटायचं एखाद्या ऍडमिनिस्ट्रेटर सारखी, पण चोख प्राचार्य म्हणून जबाबदारी कशी हाताळावी हे त्यांच्याकडनं बघाव्या. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, प्रबोधिनीमध्ये संप करायला परवानगी होती, प्रबोधिनीमध्ये आम्ही रात्री राहायला परवानगी होती, शिक्षकांबद्दल तक्रारी करायला परवानगी, कशाची परवानगी नव्हती असं नाही. आणि अशा वाह्यात आणि वात्रट मुलांचं प्राचार्य म्हणून काम करणं हे मी
पाहत होतो, इतक्या लीलया ते ही सगळी जबाबदारी सांभाळायचे आणि तेव्हाच मला हे व्यक्तिमत्व खरोखर आवडायला लागलं. म्हणजे इतके विद्वान, गणित म्हणजे माझा खूप त्यांच्याबद्दलच्या आठवणी मी एक तासभर खरं भाऊंबद्दल सुद्धा बोलू शकेल. म्हणजे गणितातलं मला आठवतंय 9वी-10वीला आम्हाला ते गणित शिकवायला होते. आणि प्रमेयाची गणितातली आपण सोडवतो रायडर्स, आता इंग्रजीमध्ये ते सगळं होतं तेव्हा. आणि हे रायडर्स सोडवताना मला आठवतंय की आम्ही 5, 7, 10 मला एक रायडर असं वर्गातलं आठवतंय. म्हणजे त्यांची हे असायची की मी सांगणार नाही प्रमेय कसं सोडवायचं, तर गिव्हन काय त्यातलं, तुम्ही त्याच्या आधी काय थिअरम शिकलेला आहे या सगळ्यावर विचार करा. पुन्हा पुन्हा काय गिव्हन आहे, टू प्रूव्ह काय आहे, तुमचं नॉलेज काय, हे पुन्हा पुन्हा सगळं उजळायचं, पुन्हा पुन्हा विचार करायचा की उत्तर सापडतं. असं त्यांनी आम्हाला उदाहरणं नाही शिकवली, आम्हाला त्यांनी उत्तरं शिकवली. आणि ती उत्तरं कशी शिकवायची याची पद्धत मी त्यांच्याकडनं शिकलो की त्याच्यामुळे मला गणित आवडलं असं मला लक्षात यायला लागतं. मला आठवतोय, मला आता वर्गही हे सगळं बोलताना समोर लक्षात येतंय त्याच्यावर काढलेलं त्यांनी. आता ते प्रमेय सर्कलवरचं कुठलं तरी होतं आणि ट्रँगल आणि सर्कल याच्यावरचं कुठलं तरी ते एक रायडर होतं. आणि पहिल्या 2-3 पद्धती त्यांनी एकत्रित वर्गात घेतल्या, 5-6 पद्धतीने वर्गांनी तू सांग हे, मग यांनी पुढचं सांगितलं, मग हा थिअरम कोणता, असं. मग सगळे दमल्यानंतर ते म्हटले चला आणखीन याच्यात पद्धत असू शकते. आम्ही म्हटलं हे शक्यच नाही. मग त्यांनी आणखीन एका वेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवलं. मग म्हटले अजून याची पद्धत आहे, तुम्ही सोडवा. मला आठवतंय 10-12 पद्धतीने एक प्रमेय कसं सोडवायचं. 1 तास नाही आला, आम्हाला 2-3 तास लागले. 2-3 तास आमचं एक प्रमेय चाललेलं होतं. वर्ग कुठला? 10वीचा. आत्ताच्या 10वीच्या वर्गात असं काही घेतलं तर पालक काय करतील मला माहिती आहे. पण शिकवण्याची पद्धत म्हणजे काय किंवा विषय शिकवणं म्हणजे काय, खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक म्हणून मी ज्यांना पाहिलं, मला असं वाटतं ते आदरणीय आपले सगळ्यांचेच भाऊ. साधं राहणं, कर्तव्यदक्ष, कितीतरी म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनाच्या किती गोष्टी मी सांगू शकेन की शाळेत उशिरा यावं याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे किंवा जाणीव झाली पाहिजे. शाळेच्या दारामध्ये एक वही पेन ठेवलेलं होतं आणि एक मोठं घड्याळ लावलेलं होतं. त्या घड्याळाकडे बघायचं, आलेली वेळ त्याच्यामध्ये खाली लिहायची. मी बऱ्याचदा उशीर येतो कारण मी स्वारगेटला लांब राहायचो आणि उशीर व्हायचा. आणि ते आम्हाला उमजलं की अरे नाही, आपण कुठल्या छड्या नव्हत्या, कुठल्या शिक्षा नव्हत्या, काही नव्हत्या, पण वहीमध्ये एकदा नाव, दोनदा नाव, तीनदा नाव आपल्याला लक्षात येतं. जणू काही ते घड्याळ म्हणजे स्वतःचा आरसा लावलाय. असं मगाच्या पद्धत जे म्हटलं ना, सांगून शिकवून कधी उपदेशून, म्हणजे कधी प्रत्यक्ष व्याख्यानांमधनं मी भाऊंकडनं फार काही शिकलो असं मला नाही सांगता येणार, कारण शाळेमध्ये तसं ते व्याख्यान आणि ते तेव्हा तेवढी फार देतही नव्हतं. पण त्यांच्या आचरणातनं आणि त्यांच्या या सगळ्या शाळा चालवण्याच्या पद्धतीतनं अध्यापक म्हणून एखाद्या काम करणं आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे त्यांची ती साधी राहणी अतिशय भावायची. म्हणजे आपण महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल प्रबोधिनीत अनेक सांगितलं जायचं, आपण वाचायचो चरित्र, पण आपल्या सोबत एक लालबहादूर शास्त्री किंवा गांधीजी जगतायत याचा प्रचंड आनंद असायचा, अभिमान असायचं. आणि ते व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा मला तेव्हा आवडून गेलं होतं. आणि हा मनात कोरलेला एक संस्कार पुढं कधीतरी माझं मी ठिकाण म्हणूयात किंवा आपलं इप्सित कार्यस्थळ निवडायचा विचार केला तेव्हा ते जुळून आलं. पण हा संस्कार त्या वेळातला झालेला होता. हा नंतर मागं वळून जेव्हा मी बघतो तेव्हा मला आठवतंय एकूणच शाळेबद्दलचा कळवळा, तळमळ, हे सगळं जर त्यांचं पाहिलं म्हणजे खूप गोष्टी मला त्यांच्या सांगता येतील. म्हणजे पहाटे 5ला त्यांच्या घरी अभ्यासाला बोलवायचे. मी कधी गेलो नाही, पण अनेक जण आमच्या वर्गातले, मला आठवतं श्रीनिवास रेणावीकर, सचिन गांधी, ती मुलं पहाटे 5 वाजता त्यांच्या घरी गणित शिकायला आणि इंग्रजी शिकायला जायचं. तर असे अनेक काय म्हणूयात खऱ्या अर्थाने चांगले विद्यार्थ्यांसाठीचे करणारे म्हणून वामनराव, मी म्हणेन पहिला त्यांचा मला गुरु म्हणून हा गौरव किंवा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही जरूर व्यक्त केली पाहिजे. पाया जो प्रबोधिनीतला घातला गेला, नंतरची जी काही इमारत उभी राहायची होती त्याचा पाया मला असं वाटतंय की त्यांच्या या सगळ्या, मी जे पाहिलं त्यांना आणि त्यांच्याकडनं न कळत जे शिकलो, खूप गोष्टी मला फक्त वामनराव एवढ्या याच्यावरही मी 2-3 तास बोलू शकेन, एवढ्या खरं आठवणी आहेत. आता मी जरा इथे थांबतो कारण मला अन्य व्यक्तींबद्दल तितक्याच यांनी बोलायचंय. पुन्हा शेवटी मी पुन्हा भाऊंच्या बद्दल बोलायला आणखीन नंतर परत येईल. मी मगाशीच म्हटलं तसं अनेक जसे गुरु आपल्या याच्यामध्ये आहेत, तसे मी शाळेतलेच आणखीन एका गुरूंबद्दल मला जरूर बोलायला आवडेल. खरं तर त्यांचं नाव फार कमी जणांनी ऐकलंय, काही अध्यापकांनी खरं तर मी व्याख्यानाला त्यांना इथं बोलवलेलं आहे. पण डॉक्टर नलुताई उजळमकर आणि आताच्या गुजराती या पहिल्या युवती प्रशालेच्या प्राचार्या आणि आमच्या वेळेस पुण्यामध्ये
युवक युवती प्रशाला शाळा वेगळ्या होत्या, एकाच इमारतीत असल्या तरी. आमची शाळा दुसऱ्या मजल्यावर, मुलींची शाळा पहिल्यांदा तिसऱ्या मजल्यावर आणि नंतर चौथ्या मजल्यावर, असं ते सगळं असायचं. आणि त्याच्या त्या प्राचार्या आणि आप्पांनी जे काही पहिल्या 4-5 युवतींच्या आधारे ज्ञानप्रबोधिनीतली स्त्री शक्ती प्रबोधन म्हणूयात किंवा महिलांचं सगळं संघटन जे सुरू केलं, त्यापैकी या नलूताई. मी म्हटलं तसं प्रत्येकाबद्दल खरं तर सांगता येईल, पण नलूताईंबद्दल मला जरूर सांगितलं गेलं पाहिजे, कारण एक वेगळंच वळण त्यांच्या जो काही मला सहवास लाभला किंवा त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्यातनं मला मिळालं. खरं तर नलूताईंच्या मी म्हटलं तसं अजून मला हे गणित सुटत नाही. त्या MA मराठी, MSc इकडे केमिस्ट्री, नंतर PhD इन क्रिएटिव्हिटी सायन्स. प्रबोधिनीतली कुठलीही व्यक्ती की तुम्ही घ्यावं, हे असं भारंभार पदव्या आणि हे सगळं असलेलं, कारण हे आप्पांचं सहवास म्हणजे मॅग्नेट होते आप्पा हे. आणि ते सगळ्यांना असं भारावून सोडायचे आणि लोक वेड्यासारखं अभ्यास आणि काम ह्याच्या पलीकडे घरदार सोडून, म्हणजे मी खूपदा आप्पांचा उल्लेख असा केला आणि तो खरंच आहे. म्हणजे माझ्या आईच्या तोंडून पण मी हे अनेकदा ऐकलेलं आहे की हा ज्ञानप्रबोधीचा बागुल बाबा आहे तो आणि पाईड पायपर जसा आहे ना, बासरीनी तो जसं त्यांनी मुलं पळवली तसं हा मुलं पळवणारा हा माणूस आहे, असं पुण्यामध्ये तरी नक्की आप्पा पेंडसे फेमस होते. आणि तसं अनेकांना त्यांनी भारावून टाकलेलं होतं. तशा या नलूताई जळंबकर, त्या सगळं त्यांचं घरदार सोडून तिथे प्रबोधिनीचे शेजारी छोटं जे आत्ता जे वेगळी इमारत बांधली आहे, तिथं दगडी वाडा होता पूर्वी, परांडे वाडा आम्ही त्याला म्हणायचो, आणि तिथं त्या राहायच्या. आणि खरं तर म्हणजे 2 ठिकाणचा उल्लेख मला त्यांचा करायचा आहे. आणि मला त्यांच्याबरोबर प्रबोधिनीची मी म्हटलं ती गुरुकुल पद्धत शिक्षणाची काय आहे ते आपल्याला समजावं, उजाळा मिळावा आणि आपण आपल्या नवनगरामध्ये ते आणता यावं, यासाठीच हे खरं तर सगळं स्मरण आहे. पहिलं मला नलूताईंचं हे आठवत आहे म्हणजे, आणि ते का, मी मगाशी जे पद्य म्हटलं की नाही, तो संस्कार त्यांच्यामुळे माझ्या मनात रुजला. म्हणजे माझ्या घरात गाण्याची पार्श्वभूमी नाही, मला सूर ताल यातलं काहीही कळत नाही, कुठली काळी 2 का काळी 5-4 त्यातलं काही कळत नाही. पण गीतांना अर्थ असतो आणि प्रबोधिनीमध्ये गीतं ही अर्थासाठी म्हणायची असतात, त्यातलं चाल आणि याच्यापेक्षा, आणि त्यातनं आपल्याला स्वतःला आनंद मिळतो आणि उत्साह मिळतो. एवढे 2च शब्द, प्रेरणा वगैरे शब्द नव्हते. मला अजूनही नलूताईंचे शब्द आठवत आहेत. ह्याच्यासाठी आपण गीतं म्हटली पाहिजे. आम्हाला 7वीला या मराठी शिकवायला होत्या. आता गंमत बघा अशी, CBSE मध्ये मराठी हा विषय नव्हता. म्हणजे त्यावेळेत आम्हाला लक्षात येत नव्हतं. मी नंतर आता जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आप्पा हे काय रसायन होतं आणि त्यांची सगळी टीम ही काय रसायन होतं हे आपल्याला नंतर सगळं कळत जातं. आम्हाला CBSE मध्ये मराठी विषय नव्हता आणि 7वीला मराठी शिकवायला आम्हाला या नलूताई नेमलेल्या होत्या. आता त्यांचा व्याप पण बहुतेक त्या शिकत असतील तेव्हा, आता मला ते आठवत नाही, पण त्यांचा मास्टर्स डिग्री एकीकडे काम चालू असेल. बहुतेक सगळे कार्यकर्ते असेच आहेत, आविदा धर्माधिकारी सगळे, हे युवक कार्यकर्ते एकीकडे त्यांचं शिक्षण चालू असायचं आणि ते वेळ काढून आम्हाला शिकवायला यायचे. तर असे बहुतेक शिकवायला यायच्या, म्हणजे कमी वेळाच वर्गामध्ये आल्या, काही तास त्यांचे बुडलेही असतील, कारण कळत होतं की अनेक व्याप त्यांचे कामाचे असायचे. पण आम्हाला मग काय शिकवायला त्यांना नेमलं होतं, आता हे वामनरावांचं आणि आप्पांचं हेच एकत्रित असणार. आम्हाला त्यांनी मराठी कविता, आणि कुठल्या कविता, पुस्तकात नसलेल्या कविता मला कितीतरी वर्ष त्यांनी ज्या कविता आम्हाला शिकवल्या त्याची वही माझ्याकडे कितीतरी वर्ष नंतर होती. मला आजही ती माझी वही आठवते, त्याला मी घातलेलं खाकी कव्हर आठवतंय, त्यातलं माझं जे काही मला आवडायचं, माझं प्रत्येकाला आपलं अक्षर आवडतं आणि मी अक्षराचे खूप प्रयोगही करायचो, मला आवडायचं. रंगीबिरंगी लिखाण ही माझी हौस. असं एका रंगाने मी कधीच लिहिले नाही, एका पानामध्ये 3-4 रंग आल्याशिवाय मला लेखन केल्याशिवाय कधी आवडलं नाही. आणि अशी छान मी सजवलेली माझी वही, त्याच्यामध्ये कुठली गीतं असतील तुम्हाला सांगू. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे कुठे शोधिशी काशी, पासून ते नको ग आक्रंदे जमीन, म्हणजे आगगाडी व जमीन कुसुमाग्रजांची, कोलंबसाचे गर्वगीत, किंवा गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार, अशा 30 ते 40 कविता एका वर्षात त्यांनी आम्हाला शिकवल्या. आणि शिकवल्या म्हणजे पद्यच ती म्हणायची. आणि जसं त्यांना होता गायकी, प्रत्येकाला येतो आवाज जसं होता, पण कोणाला तरी धरून आणायच्या, आम्हाला म्हणायला लावायच्या, आणि म्हणण्याच्याही पेक्षा ह्या कवितांचा अर्थ काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, अशा गप्पा आमच्याशी त्या मारायच्या. आणि मला असं आठवतंय की तेव्हापासनं ती मनामध्ये गाणी गुणगुणणं हे माझं सुरू झालं. आणि मी म्हटलं तसं ती वही खूप वर्ष मी जपून होतो, कारण म्हटलं आपल्याला मोठ्या याने चांगला आवाज देऊन म्हणता येत नाही, पण ठीक आहे ते आपल्याला असलं पाहिजे. पण मी मनात कायम रेंगाळायला लागलो आणि जी काही पद्यांमधनं आणि याच्यातनं जी ऊर्जा
कुठल्याही अवघड प्रसंगामध्ये, कुठल्याही अडचणीच्या किंवा कुठल्याही काय म्हणतात थोडं निराश उदास अशा वातावरणामध्ये छानपैकी कुठलंही पद्य आठवावं आणि छान गुणगुणायला लागावं की ते डोक्यातलं सगळं मळब हे सगळं दूर होतं. हे जे पद्यांमागचा सगळा अर्थ आणि अर्थपूर्ण पद्य म्हणायचं असतात, हा संस्कार नलूताईंनी आमच्यावर केला. त्यांनी त्या दृष्टीने केला की नाही नक्की असणारच, कारण विषय नसताना शिकवायला त्या आलेल्या, आणि त्यामुळे मला जरूर त्यांचा उल्लेख हा करावा असं वाटतं. दुसरा त्यांचा मला उल्लेख जो करायचा आहे, ज्याचा मी त्यांचा परिचय करून देताना सांगितलं की क्रिएटिव्हिटीवर त्यांनी इन सायन्स याच्यावरती त्यांनी काय म्हणूयात संशोधन केलं आणि त्यातली PhD केली. आता हे नंतर लक्षात येतं की या प्रत्येकामध्ये ते गुण होते का, आप्पांनी एखाद्या शिल्पकारासारखं घडवलं प्रत्येकाला, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. पण 9वी मध्ये मी 8वीत जसं म्हटलं मी प्रकल्प घेतला होता संस्कृत पंडितांच्या मुलाखती, तसं मी 9वीत एक प्रकल्प घेतला होता. खरं तर सुरुवातीला मी आणि आत्ताचे दीनानाथचे डॉक्टर सचिन गांधी, आम्ही एक तिघं, मंदार देशपांडे आमच्या वर्गातली एक चौकडी, आणि आम्ही तिघा चौघांनी मिळून काय नाही चॉकलेट तयार करूयात आपण शाळेमध्ये, असं काहीतरी आम्ही एक प्रयोग घेतला होता. आता या नलूताई इतक्या काय म्हणे शांत स्वभावाच्या, केमिस्ट्री असल्यामुळे हा विषय त्यांच्याकडे गेला. आणि पहिले दिवशी त्या मुलाखती, आणि मग तुम्ही काय करणार, मग आम्ही म्हटलं नाही टॉफीज आणि चॉकलेट्स आम्हाला प्रबोधिनीत तर विकत घ्यायला तुम्ही परवानगी नाही म्हणताना बाहेर जाऊन ते विकत घ्यायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, म्हणून आम्ही आमचं तयार करतो असं आमच्या डोक्यात होतं. आणि मग आम्हाला शाळेमध्ये प्रकल्पामध्ये आम्हाला चॉकलेट तयार करायचे आणि त्याचं आम्हाला हे सगळं करायचं, असं आम्ही त्याच्यामध्ये मी प्रकल्प घेतला होता. मग 1-2 दिवसात असं लक्षात आलं की चॉकलेट तयार करणं काही फार अवघड नव्हतं. दूध आटवायचं, ते रेडीमेड कोको आणायचं आणि ते करून आमचं 2 दिवसात प्रकल्प संपला. आणि 1.5 महिना प्रकल्प शिबिर. मग त्या हसून आम्हाला म्हटल्या काय झाली का तुमचे सगळे, संपली का हाऊस? म्हटलं हो ताई, काहीतरी नवीन सांगा. ठीक आहे म्हणे, आता तुम्हाला काहीतरी नवीन देते. म्हणजे तुम्ही ऐकलंय का, ही सरबत जे आहेत ना, फळं जे आहेत, तेव्हा आम्हाला त्याला फलार्क वगैरे ते सगळं म्हणायचं, स्क्वॅश म्हणायचं नाही. आप्पांचा आणि तो प्रबोधिनीतला एक कुठल्या याचा मराठी शब्द. तुम्ही असं करा म्हणे, हे फळांचे रस काढायचे आणि त्याचं वर्षभरात कधीही आपल्याला घेता येईल असं सरबत आपल्याला तयार करता येईल. आत्ताचे जे स्क्वॅशेस सगळे जे आहेत, ते स्क्वॅशेस तयार करण्याचा तुम्ही प्रकल्प कराल का? आणि तसं करा, तो खूप चांगला आणि हे सगळं होऊ शकेल. आधी वाटलं काय ते आपल्याला, म्हणजे चॉकलेट हे वेगळं होतं, पण ते गॅस पाशी आणि अमुक तमुक आपल्याला काय जमणार आहे. पण नंतर त्या नलूताईंनी ज्या पद्धतीने आमच्याकडनं त्याचा सगळा अभ्यास करून घेतला, आणि त्यातही म्हणजे इनोव्हेशन हा शब्द त्यांनी मला शिकवला, किंवा डायव्हर्जंट थिंकिंग, म्हणजे अशोकराव वर्गात शिकवायचे आम्हाला हे सगळं, पण मला कधीच कुठल्याच तात्विक याच्यामध्ये फार रस नाही वाटला. वर्गात नाही मी कधी कुठल्या तात्विक याच्यामध्ये रमलो, पण जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये तीच प्रिन्सिपल्स करायला मिळतात तेव्हा मग माझी कळी खुलते, आणि मग मी ते काय म्हणूयात अतिशय जोमानी जोशानी तो हे करायला लागतो. तसं त्यांनी गोड गोड बोलून डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय त्या आमच्या प्रकल्पातनं आम्हाला शिकवलं, आणि चॅलेंज असा दिला होता. आणि मला खात्री आहे तोपर्यंत बाहेरही, म्हणजे मी ही गोष्ट सांगतोय 9वीतली म्हणजे 80 सालची, आणि तेव्हा बाजारामध्ये कुठेही बाहेर जांभळाचं सरबत मिळत नव्हतं. आणि तेव्हाही मला आठवतंय डायबिटीसवरती जांभूळ प्रभावी किंवा एकूणच चांगला औषध. आप्पांना प्रचंड जांभळं आवडायची. प्रबोधिनीच्या शेजारी जे आपलं तिथं एक चाफ्याचं आणि एक जांभळाचं अशी झाडं होती, आणि आप्पांना जांभळाचं सरबत आवडायचं. खरं आता ते आवडीनिवडीच्या पलीकडचे होते, त्यांना आवडायचं कुठलं, औषध म्हणून त्यांना हवं असणार आम्हाला आता ते लक्षात आलं. आणि नलूताईंनी मग आधी आम्ही ते सगळं बाकीचं त्यांनी आम्हाला शिकवलं. मग स्क्वॅश कसा करायचा, फळाचा रस कसा काढायचा, मग त्यात प्रिझर्वेटिव्ह कशी घालायची, मग ते कसं, आणि खूप छान. मग आम्ही अगदी उत्साहाने मग स्क्वॅश केले, जाम केले, वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे संत्र, मोसंबी, लिंबाचं सरबत, आंब्याचं इकडं जाम, असे सगळे आम्ही शाळेच्या सगळं उद्योग करायचो. आणि मग त्यांनी आम्हाला चॅलेंज दिला की आप्पांचा निरोप आहे की जांभळाचं जर सरबत तुम्ही करून दाखवलं तर ते, आता मला सगळं डिटेल आत्ताच आठवत नाही, पण एक म्हणजे जांभळाचं गर काढणं आणि त्या बियामधनं तो गर काढून, बाकीच्या फळात फार सोपं असतं गर किंवा फलार्क त्याचं काढणं, पण जांभळामध्ये ते भयंकर होतं. ते जांभळाचा रंग हाताला लागणार, आणि ते मला ते सगळं आता आठवतंय काय काय आम्ही ते प्रयोगशाळेत सगळे धुडगूस घालायचे होते. पण मला आठवतंय 1.5 महिन्याच्या शेवटी आम्ही जांभळाच्या प्रिझर्वेटिव्ह मध्ये पण खूप अडचणी आल्या होत्या की बाकीच्या ह्याच्यात, कारण जांभळात काय गोडपणा पण आहे, आणि मला माहित नाही आता त्यातले आणखीन कॅरेक्टरिस्टिक काय.
पण ते प्रिझर्वेशन जमत नव्हतं. 7 दिवसात 8 दिवसात नंतर त्याला बुरशी यायची. पण ते त्या नलुताईंनी आमच्याकडनं करून घेतलं आणि त्याचंही आमचं सरबत हे त्या 1.5 महिन्यानंतर हे तयार झालेलं होतं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आमच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका प्रचंड होता. सांगायचा हेतू असा की प्रयत्नांनी आणि काहीतरी नवीन चॅलेंज घेऊन काम करायचं. आणि मग मी म्हटलं तसं डायव्हर्जंट थिंकिंग कशाचं करता येईल. मला आठवत आहे अननसाचं आम्ही केलं, मोसंब्यांचं केलं, संत्र्यांचं केलं, लिंब तर असतंच, पण अशा खूप गोष्टींचं. आणि नुसतं इथं थांबायचं नाही. मग हे आप्पांकडनं असेल आलेलं, पण ते आमच्यापर्यंत आलं. आमच्या प्रकल्पाच्या शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये, म्हणजे मला आता हे सगळं आठवत आहे. आपले सुद्धा जय आणि हे जे आता प्रकल्प करतायत, अटल इनोव्हेशनचा प्रकल्प केला आणि त्यांनी आता त्याचं स्टार्टअप सुरू केलं. मला खूप सांगायला आनंद होतोय की इनोव्हेशन बरोबर स्टार्टअप 9वी मध्ये या नलुताईंनी आमच्याकडनं आणि आप्पांनी असेल पण करून घेतला. आम्हाला शेवटच्या प्रकल्पाच्या 8-10 दिवसामध्ये फळाच्या आम्ही बाटल्या, म्हणजे प्रयोगशाळेतनं आता तो सगळा प्रकल्प शेवटच्या 8-15 दिवसात त्यांच्या घरीच तिथं काय शेजारी परांडेवाड्यातल्या खालच्या खोलीमध्ये गेला होता आणि आम्ही तिथं प्रोडक्शन सुरू केलं. आणि आप्पा म्हटलं तर तुम्हाला छान जमलंय, विका बरं, याच्यातनं पैसे तुम्हाला जमतायत की नाही. त्या नलुताईंनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही 9वी मध्ये हे फलारकाच्या बाटल्या, मला आजही त्या बाटल्या सगळ्या समोर लक्ष देत आहेत. मग बाटल्यांवरती लेबल असतं मार्केटमधल्या, मग आम्ही ड्रॉइंगचं आपलं लेबल आमच्याच अक्षरांनी हे तयार केलेली, त्याच्यावर चिकटवलेली आणि दारोदार जाऊन या बाटल्या विकलेल्या मला आठवत आहे. मुद्दा असा की शून्यातनं उद्योगापर्यंत पोहोचण्याची दृष्टी आणि पाठीवरची थाप या नलुताईंनी दिली. आणि एकूणच प्रोजेक्ट मेथड काय, विज्ञानात चॅलेंजेस कसे घ्यायचे, नंतरही त्यांच्याबरोबर खूप काही आणखीन 10वीतही मी प्रोजेक्ट विज्ञानातच नंतर केला होता. पण म्हणून मला नलुताईंचा हा जरूर उल्लेख करावासा वाटतो. मला नंतर मागं वळून बघताना असं लक्षात आलं की अरे, मी नंतर माझ्या आयुष्यात एकटा अनेक वर्ष राहिलो आणि घरात काही मी फार स्वयंपाकाचे धडे घेतले नव्हते आणि आयुष्यात नंतर मी स्वयंपाक उत्तम करायला लागलो. आणि मग मागं वळून बघताना लक्षात आलं की हा आत्मविश्वास हा नलुताईंनी दिला होता की अरे अवघड काही नाही असतं, ते सगळं नीट. आणि स्वयंपाक म्हणजे तुम्हाला मी अगदी खात्रीने आणि यांनी सांगतो, पहिलं आश्चर्य वाटलं असेल ते म्हणजे ट्रेकिंगमध्ये 40-40 मुलांचा स्वयंपाक, मुलांना भांडी घेऊन यायला सांगायचं. मग मला आठवत आहे हरिश्चंद्रगडावर मी पहिल्या वर्षीची 10वी, म्हणजे बहुतेक प्रतिभा ताई आत्ता तिने हे करून दिला, तिच्याही आधीच्या वरच्या वर्गातली मुलं, किशोर देशमुख, विनायक मोरे, या सगळ्यांची मी हरिश्चंद्रगडला सहल घेऊन गेलो होतो. आणि या 40 मुलांसाठीचं भाकरी पिठलं आणि वरती काय म्हणूयात सगळ्यांसाठीची खिचडी ती मी केली होती. तिथपासून नंतर जी काही आपण शाळेमध्ये शिबिरं घेतली त्याच्यामध्ये सहज 250 मुलांचं मुक्कामी शिबिर असायचं. साळुमऱ्याला एकदा झालेलं आहे, पिंपरी बुद्रुक म्हणून इकडं चाकण रोडला तिकडं गाव आहे तिथं झालेलं आहे. असं 3-4 ठिकाणी 250 संख्येने आपली सगळी शिबिरं झाली. त्याच्यामध्ये एवढ्या मुलांचं जेवण खाण करणं आणि या गोष्टी कधी अडचणीच्या वाटल्या नाही. किंवा घरातही एकट्याने कुठलीही रेसिपी शिकणं आणि स्वयंपाक करणं यातलं अडचणीचं कधीच काही वाटलं नाही. कारण तो विश्वास आणि प्रयोग करा, चुकले फसले तरी ते प्रयोगच आहेत, ते स्वीकारायचे आणि पुढे जा, असं या नलुताईंनी शिकवलं. आणि म्हणून जरूर मला त्यांचा उल्लेख इथं करावा असं वाटतोय. मला वेळेची मर्यादा आणि ते पळताना सगळं लक्षात येतोय. मला पण थोडं नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं आहे, खूप गोष्टी मला सगळ्या आठवत आहेत. पण आणखीन मला 2-3 व्यक्तींबद्दल खरं तर बोलायचं आहे. बघूया 5-5 मिनिटं जरी मला बोलता आलं तरी. आणि मग असेल प्रश्नोत्तरांना वेळ तर त्याप्रमाणे, नाहीतर मग काहींचं मला माहिती आहे तरी सुद्धा खूप गोष्टी राहिल्या आहेत. ज्ञानप्रबोधिनीच्या एकूण शिक्षण पद्धतीमध्ये, प्रक्रियेमध्ये खरं तर प्रशाला म्हणजे शाळा याचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यापेक्षा थोडंसं काकणभर जास्त युवक विभाग किंवा दल याचा आहे. थोडंसं आता निगडीमध्ये कदाचित, आता मला माहित नाही हे मी शेअर करतोय ते बरोबर आहे की नाही, पण जे पुण्यात आम्ही अनुभवलं किंवा कदाचित प्रत्येक पिढीतच तसं म्हणण्याची पद्धत असते, आमचे दिवस चांगले नाताचे काय असं थोडंसं असतं. पण दलावरती जे काही शिक्षण झालं, म्हणजे आजच्या जर भाषेत सांगायचं झालं तर औपचारिक शिक्षण प्रशालेमध्ये आणि अनुभव शिक्षण सगळं युवक विभागात म्हणजे दलावर. आणि या अनुभव शिक्षणातले खरं तर खूप गुरु आहेत. मी 3 गुरूंबद्दल आता बोलायचं इथं खरं तर म्हटलं होतं. अतिशय माझे लाडके किंवा जे पहिले माझे मेंटॉर असं मी ज्यांना म्हणेन ते डॉक्टर अजितराव कानिटकर. हे माझे या दल पद्धतीतले पहिले माझे काय म्हणूयात गुरु. खूप गोष्टी म्हणजे बालदल असायचं आमचं. म्हणजे खरं तर मला माहित नाही हा प्रत्येकाचं म्हणजे मला आकर्षण किंवा वेगळं असं वाटतं की हे सगळेजण आमच्याबद्दल किती विचार करायचे. किंवा मला तर असं वाटतं यांच्या मीटिंग सगळ्या व्हायच्या
ते बहुतेक प्रत्येक मुलावरती चर्चा चालायची, हा काय करतोय, तो कुठं आहे, हा कसा आहे, आणि ते चर्चा करून निवडून, म्हणजे इतकं नियोजनपूर्वक आणि विचारपूर्वक हे प्रबोधिनीचं शिक्षणाचं काम चालायचं. मला माहित नाही, मी खरं 5वी-6वी फार काही असं कुठे चमकणार, पण मी वेगळा होतो, मला धाडस जमायचं, मला काही गोष्टी आवडायच्या आणि मी अगदी न घाबरता मुक्तपणे काही गोष्टी करायचो. बहुतेक अजितरावांनी मला हेरलं ते मी प्रबोधिनीची चाचणी देताना ते परीक्षा घ्यायला उपस्थित होते तिथं. चाचणीमध्ये 2-3 भाग असायचे तेव्हा, आताचं मला माहित नाही काय ते. पहिल्यांदा ते सायकोलॉजिकल टेस्ट वर्गातल्या असायच्या, मग एका वर्गात काहीतरी धुडगूस घालायला आम्हाला द्यायचे आणि काय आत्ताच्या याच्यात ज्याला टीमवर्क किंवा असं काहीतरी दिलेलं असायचं आणि आमचं निरीक्षण ते करायचे आणि आम्ही कसं काम करतोय, ग्रुप ऍक्टिव्हिटी कशी करतोय, आणि मग मैदानावर घेऊन जायचे. मैदानावर पण अशाच धाडसाच्या काहीतरी वेगवेगळ्या चाचण्या व्हायच्या. आता या सगळ्याला खूप रेफरन्स आहे, मी थोडं वेगात बोलतोय, आता माझ्या लक्ष येते वेळ कमी पडणार आहे. तर आप्पांच्या डोक्यातला प्रबोधिनी हा शब्द आहे की नाही, हा प्रबोधिनी शब्द हा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतनं आलाय. म्हणजे ज्ञानप्रबोधिनी विचारपूर्वक त्यांनी निवडलेलं आहे. आप्पांच्या डोक्यात ते जसे सैन्यातले अधिकारी नेते तयार करण्याची ती अकॅडमी म्हणजे प्रबोधिनी आहे, तशी ज्ञानप्रबोधिनी हे समाजातले नेते आणि समाजातले लीडर्स हे तयार करण्याची अकॅडमी असली पाहिजे, अशी मुळातली ती प्रबोधिनीची संकल्पना. आणि म्हणून एंट्रन्स टेस्ट बघा ना कशी, मी सांगतोय ते, म्हणजे 2 टेस्ट ऑलरेडी झाल्या होत्या, रिटर्न मधली झाली होती, ग्रुप ऍक्टिव्हिटी वर्गातली काहीतरी मला आठवतंय बाक्क बिका सगळं वेळ वगैरे टाकलं होतं आणि आम्हा 3-4 सोडलं होतं आणि काय करताय बघत होतं. मग आम्ही आपलं गप्पा मारल्या, चला नीट करूया असं करत ते लावलं वगैरे, काय मला माहित नाही सायकोलॉजिकल त्यांचे काय येतो. तसंच मैदानावर नेलं होतं आणि एक 3-4 गोष्टी मैदानावर करून घेतल्या. मला त्यातलं एक आठवत आहे, फुटबॉलचा तो मोठा पूल होता, मी 4थीतला, एक नंतर माझा फोटो दाखवणार आहे, 4थीतला तो मी लहानसा, आणि फुटबॉलचा तो जाडा पोल लोखंडी, त्याच्यावर एका बाजूनी चढायचं, आडवा पोल संपूर्ण, त्या हातावर 2 पाय खाली टांगलेले, मध्ये हात 2 याच्यावर ठेवायचं आणि सरकत सरकत इकडच्या पोलवरनं तिकडच्या पोलवर. आता मी हे वर्णन जरी केलं तरी मला असं वाटतंय त्या टेस्ट घेणाऱ्या अजितरावांच्या वरती बहुतेक आजचे पालक काय गुन्हा दाखल करतील, अशी चाचणी ही तेव्हा होती. सरकत सरकत इकडनं तिथपर्यंत जायचं आणि तिकडच्या बाजूने खाली उतरायचं, अशी चाचणी होती. आणि कोणी त्याला घाबरत होते, वरती जायचे जेमतेम, परत खाली यायचे, आणि मी कुठेतरी मागं रांगेमध्ये. तसं मी पहिल्यापासून मागं मागत राहणार, मला खरं तर पुढं यायला फार आवडायचं नाही, आजही खरं आवडत नाही, पण नाईलाज म्हणून काही ठिकाणी मग पुढं यावं लागतं. पण मग मागणं माझी कॉमेंट्री सुरू झाली, अरे त्यात काय अवघड आहे, चल ना. मग बाकी सगळी मुलं शांत आणि मी मात्र त्याच्यामध्ये आरडाओरडा करत. मला वाटतं अजितरावांनी मला तेव्हा हेरलं आणि मला आठवत आहे 2-3 मुलं, पहिली 10ची आमची बॅच होती, पहिली 2-3 मुलं वरपर्यंत जाऊन खाली आली आणि माझं ओरडणं, मागणं बाजूला येणं, अरे जमलं तुला, आता चल थोडंच राहिलं. आणि मग 4था-5वा मुलगा 1-2 हात पुढे गेला, 5वा-6वा मुलगा करत, 7वा-8वा मुलगा कुठेतरी अख्खा पोल इकडनं केल्यावर आम्ही सगळ्यांनी उड्या टाळ्या मारल्या आणि माझा कुठेतरी 9वा-10वा क्रमांक होता. मला आठवतोय मी वरती गेल्यावर मला तर घेरीच आली आणि मी 2 हात पुढे सरकलो आणि मी काही नाही जमणार म्हणून परत मी खाली आलो. पण इतरांना हा प्रोत्साहन देतोय आणि इतरांनी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचा कौतुक करतोय, हा बहुधा माझ्यातला गुण अजितरावांनी माझ्या चाचणीपूर्वी, मला प्रवेश देण्याच्या चाचणीमध्ये कदाचित हेरला असेल आणि नंतर माझ्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं. 5वी, 6वी, 7वी आमचं बालदल म्हणून प्रबोधिनीचं दल सगळं एकत्र होतं आणि त्याचे ते प्रमुख असायचे. आणि मला आठवत आहे, मी मगाशी म्हटलं तसं, मी मागं पळणारा आणि ते मला पुढं आणणार आहे, मी मागं पळणारा ते मला पुढं आणणार आहे, असंच आमचं नातं. आणि त्याच्या पलीकडे म्हणजे अजितरावांचे आपण आता जे पाहतो तसंच कायम प्रबोधिनीमध्ये, की कुठल्याही कार्यकर्त्याच्या भोवती आप्पा जे वर्णन करतात की प्रबोधिनीचे कार्यकर्ते कसे असले पाहिजेत, तर द्राक्षाच्या जशा एका देठाला अनेक द्राक्ष लगडलेली आहेत, ते जसा घड असतो तसा कार्यकर्ता त्या देठासारखा असला पाहिजे, त्याला अनेक मुलं लगडलेली असायला पाहिजे. आणि प्रबोधिनीत हे कायम असं चित्र असायचं, अनेक मुलं अजितरावांच्या भोवती, कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे आकर्षक असं होतं. म्हणजे मी त्यांची ओळख खरं करून द्यायला पाहिजे, मी नंतर करून देणार होतो. त्यांची खरं जर ओळख करायला सांगायची तर CBSEला तेव्हा म्हणजे 75ला 11वी बोर्ड होतं आणि आपल्याला ज्ञानप्रबोधिनीच्या इतिहासामध्ये अशोकराव निरफराके माहिती आहेत, कारण पहिल्याच बॅचमध्ये पहिल्याच तुकडीचे स्टेट बोर्डला पहिले आलेले म्हणून. अजितराव तेव्हाच्या CBSEच्या बोर्डामध्ये महाराष्ट्रात पहिले आणि देशामध्ये 7वी आलेले होते. आणि त्यांच्या पुढं खरं तर त्यांची ओळख मला आत्ताच मी करून देतो, कारण मी शेवटी खरं म्हटलं होतं, पण त्याच्या पुढे अजितरावांची सांगण्यासारखी खूप ओळख होती. आणि म्हणून मला हे व्यक्तिमत्व आजही भावतं, आजही माझे ते मेंटॉर आहेत. मला कधीही लागलं तरी मी त्यांच्याशी आज फोनवरनं अर्धा-पाऊण तास, आणि
मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजतो. अशी एक 5-10 मंडळी जी आहेत माझ्याकडे की ज्यांना मी कधीही फोन केला आणि अगदी रडण्यापासून अगदी अत्युच्च आनंदाच्या गोष्टी शेअर करण्यासारखा खजिना या गुरुकुलात प्राप्त झाला. त्या अजितरावांबद्दल काय म्हणजे त्यांची ओळख एकीकडे मी त्याचे अनुभव आणि सांगतो पुन्हा, पण ओळख करून द्यायची जर त्यांची झाली तर 10वी मध्ये म्हणजे 11वीला सायन्स आणि या सगळ्यामध्ये एवढे पहिले आणि तेव्हाचा म्हणजे मी हे सांगतोय 75ला ते 11वी झाले. मी 5वीत जस्ट आलेलो असणार ते पहिलं. आम्ही 5वीत असताना त्यांचा तो सत्कार समारंभ सगळा झालेला मला आठवत आहे. आणि अख्खं ते खालचं उपासना मंदिर चौक सगळा भरलेला, सगळे वर्तमानपत्र आणि हे सगळं मला सगळं ते आठवत आहे. आणि अशा अजितरावांचं म्हणजे आता हा काहीतरी मोठा सायंटिस्ट होईल, कारण त्यांचे फोटो चेहरा जर आपण बघितलं सगळं त्याच याचं. आणि आम्हाला काही दिवसांनी बातमी कळाली की अजितराव कॉमर्सला गेले. आम्हाला एक धक्काच होता. आमचे अगदी काय म्हणूयात घट्ट मित्र आणि असे अनेक नाती आणि असे अनेक, यांना गुरु शिष्य म्हणायचं का मेंटी मेंटॉर म्हणायचं का मित्रवर आणि छोटे लहान मित्र असं म्हणायचं. आणि बाहेरही समाजात खूप लोकांना अरे एवढ्या मोठ्या वयाचे तुम्हाला मित्र कसे असतात असं आम्हाला प्रबोधिनीतल्या शाळेमध्ये विचारायचं. पण शिक्षक नसायचे, ते सगळे मित्रच असायचे. तर आम्हाला खूप धक्का बसला. आणि नंतर त्याच्याहून जे कळलं त्याच्यानंतर अजितरावांपासून आम्ही 2-4 पावलं दूरच थांबायला लागलो. आम्हाला असं कळलं की आप्पा तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना 11वी नंतर म्हणजे आता कार्यकर्ते, आप्पा तो प्रबोधिनीतल्या 5वीच्या मुलाला सुद्धा कार्यकर्ताच म्हणायचे. आणि आप्पा मी ते बऱ्याच जणांना असं सुचवायचे की तुम्ही कॉमर्सला गेलं पाहिजे. आणि नंतर आम्ही यादी केली तर असं लक्षात आलं की अनेक जण कॉमर्सला गेलेले. मोहनराव गुजराती कॉमर्स, भाई फडके कॉमर्स, ही सगळी मंडळी कॉमर्स किंवा आर्ट्सला का जा. तर सायन्समध्ये प्रॅक्टिकल आणि बारीक भरपूर अभ्यास असतो. आणि मग सायन्सच्या कॉलेजला गेलात तर तुम्हाला समाजकार्य म्हणजे प्रबोधिनीच्या कामाला वेळ कमी मिळतो. त्यामुळे तिकडं काय शिकायचं असतं ते शिकायचं, पण त्याच्याचे हे मोठं आहे असं आप्पा समजून सांगायचे. समजून सांगायचं नाही, आप्पा लोकांवर जादू करायचे. आणि हा महाराष्ट्रात पहिला आलेला 7वा CBSEच्या बोर्डात आलेला अजित कानिटकर, तो सायन्स आणि त्यातला कदाचित एखादा सायंटिस्ट होईल असं आम्हाला वाटणारा हा कॉमर्सला केवळ आप्पांच्या सांगण्यावरनं गेला. म्हणजे आपण जे काय म्हणूयात आज्ञांकितता हा गुण किंवा ज्याला समर्पण म्हणूयात, झोकून देणं म्हणूयात, कितीतरी अजितरावांच्या बद्दलचे मी अनुभवले. मला किस्से म्हणण्यापेक्षा आदरानेच किस्से काय म्हणायचं त्याला, तर अशा आदराच्या खूप गोष्टी मी त्यांच्याबद्दलच्या सांगू शकेन. म्हणजे हे जसं सांगितलं की कॉमर्सला ते नंतर गेले. नंतर मला आठवतंय कधीतरी एकदम आम्ही 9वी 10वी पर्यंत अजितराव होते बरोबर, आणि एकदम आता अजितराव दिसत नाहीयेत असं आम्हाला एकदम कळलं. म्हणजे हे 80-81चं कदाचित आपल्याला आठवत असेल. 78-79 मध्ये केरळमध्ये एक मोठं धर्मांतर झालं होतं मीनाक्षीपुरमला. आणि अनेक काय म्हणूयात मुस्लिमांना आणि हिंदूंना ख्रिश्चन करून घेतलेलं होतं. आणि त्याबद्दल आप्पांनी आवाज उठवलेला होता. आणि अजितरावांनी सांगितलं, बहुधा तेव्हा अजितरावांचं ग्रॅज्युएशन झालेलं होतं. आणि आप्पांनी सांगितलं की आपल्याला ज्ञानप्रबोधिनी केरळमध्ये सुरू करायची, तुम्ही केरळमध्ये जा आणि तिथं काम सुरू करा. आणि अजितरावांनी आप्पांनी सांगितलं म्हणून, म्हणजे हा BComला MComला पुणेमध्ये विद्यापीठात पहिला आलेला माणूस, हा आप्पा सांगतात म्हणून सगळं सोडून हा केरळला जातो. आणि तिथं काही ओळख नाही. त्याचे किस्से आम्ही नंतर खूप त्यांच्याकडनं ऐकले की काही नाही, एक कुठल्या तरी माणसाचा पत्ता मी सांगतोय 80ची गोष्ट, म्हणजे रेल्वेने किती दिवसांनी गेले असतील आणि तिथं ओळख नसताना, केरळमध्ये भाषा आणि या सगळ्याचे प्रश्न असताना हा माणूस जाऊन तिथं राहिला. आणि असे अनेक गोष्टी या अजितरावांबद्दल सांगता येण्यासारख्या. त्यांचा परिचय खूप खरं तर मोठा आहे. मी आता त्यात फार पडत नाही. त्यांच्याकडनं काय शिकलो याच्याकडे परत थोडा मागवून वळतो. की जसं मगाशी म्हटलं, भाऊंनी माझा काय म्हणूयात पाया हा सगळा तयार केला. तर त्याच्यानंतर पाया भरणीचं काम म्हणूयात किंवा पहिली प्लिंथ जी आहे ती सगळी अजितरावांनी उभारली असं मला मागं वळून बघताना आठवत आहे. म्हणजे मला प्रत्येक वर्षी, मी मगाशी म्हटलं तसं सांगत होतो की अजितरावांच्या भोवती जे वर्तुळ असायचं आणि गप्पा गोष्टी जे चालायचं, मी त्या वर्तुळात फार कधीच नसायचो. मी स्वतःला लांब असाच कुठेतरी असा ठेवायचो. पण अजितराव हे हिरायचे आणि ते बरोबर मला फ्रंटला आणायचे. म्हणजे मला 5वी मध्ये मला आठवतंय प्रबोधिनीमध्ये प्रत्येकाला म्हणजे भरपूर बक्षिसं हे वर्षांताला देण्याची ही प्रथा होती. भरपूर बक्षिसं ही वर्षांताला देण्याची प्रथा होती.
आणि मी कुठला विषयात कुठल्या पहिला वगैरे असं काही असायचं नाही, किंवा प्रकल्प चांगला केलाय. 5वीतला तर प्रकल्पात मी त्या विनयराव हर्डीकरांचा मारच खाल्ला होता. पण असं काही नव्हतं. मला आठवतंय त्याच्यामध्ये अजितरावांनी कदाचित दिलं असेल, पण दलाची जी पारितोषिकं सुरू झाली त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट पथक प्रतिनिधी आणि संचलन उत्तम करणारा असं म्हणून मला म्हणजे सांगण्याचा हेतू असा, प्रत्येकातलं चांगलं काहीतरी निवडायचं आणि ते जोपासायचं, टिपायचं कागदासारखं, ते संकलित करायचं आणि ते फुलवत राहायचं. असं हे सगळे कार्यकर्ते म्हणजे अजितरावांकडनं मी काय शिकलो तर हा युवक विभागातला दादा कसा असतो, दादा म्हणून कसं वागायचं असतं, कसं मुलांशी मैत्री करायची, हे संघटनातले जे पहिले मूलभूत धडे आहेत, हे मूलभूत धडे सगळे मी अजितरावांकडनं घेत होतो. ते ज्या पद्धतीने आम्हाला वागवत होते तसंच आपण तुमचे हे मत पुढे चालवू, तसं आपण पुढं केलं पाहिजे, पुढच्या मुलांना जोडलं पाहिजे, हे न कळत त्यांच्याकडनं. आणि अजितरावांची खूप वैशिष्ट्य मला सांगता येतील. म्हणजे अजितराव किंवा मोहनराव, मी जी काही पुढची व्यक्ती सांगणार आहे त्याच्यामध्ये या दोन्ही व्यक्तींमध्ये टाइमपास कदाचित मला न जमलेला हा गुण आहे, पण मला तो सांगायला पाहिजे की या व्यक्तींबरोबर कधी आम्ही अवांतर काहीतरी गप्पा गोष्टी आणि वेळ घालवलाय, खाणं पिणं, हा कामाबद्दलच बोलणं, पण ते सुद्धा इतकं उत्साहाने. मग ही माणसं दमायचीच नाहीत का असं अनेकदा वाटायचं. आणि आमच्यासाठीच आहेत का? तुम्हाला खोटं वाटेल, 5 ते 7 दल असायचं. मी 5वी ते 7वी आणि नंतर सुदैवानं अजितरावांनी मला, मी म्हणतोय मला त्यांनी त्यांच्या दलावरती नेलं. 8वी ते 10वी आमची बाहेर विखुरलेली दलं होती. म्हणजे प्रशालेय मुलांचं नव्हतं, बाहेरच्या मुलांची आम्ही दलं घ्यायचो आणि त्यात आम्ही काही 10 जण तिथे जायचो आणि बाहेरच्या शाळांमधली मुलं, अशी दल रचना होती. आणि 8वी ते 10वी मी त्यांच्याबरोबरती परशुराम दलावरती SP कॉलेजवरती तिथं मी होतो. त्यामुळे 6 वर्षांचा मला सहवास दलामधला हा अजितरावांचा लाभला. आणि मी म्हटलं तसं पुढची प्लिंथ ही सगळी बांधण्याची, म्हणजे पाया खोदला असेल भाऊंनी, तो भरला आणि वरची प्लिंथ ही सगळी अजितरावांनी मला असं वाटतंय सगळी उभी केली. आणि मग त्याच्यामध्ये एक एक बारीक बारीक गोष्टी या दलातनं शिकवत होतो. अतिशय उत्तम, म्हणजे उत्तमता काय, जसं मोहनरावांबद्दल मी बोलणार आहे तसं अजितराव म्हणजे उत्तमतेचा नमुनाच. त्याच्याशिवाय नाही, ते नंतर फोर्ड फाउंडेशनचे एशिया मॅनेजर झाले, त्यांची PhD झाली आहे ती इकॉनॉमिक्स मधली, आणि ते सुद्धा रुरल इकॉनॉमिक्स, म्हणजे NGOज मधलं आणि बचत गट आणि या सगळ्यातलं जे काही अर्थकारण सगळं देशात चालतं अशा अतिशय अवघड याच्यातलं PhD. आणि हे सगळं त्यांचं काम करून आता पुन्हा म्हणजे व्यक्ती म्हणून ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराला प्रत्येक प्रबोधकांनी पोहोचलं पाहिजे त्यातला सुद्धा आदर्श म्हणून अजितराव हे बघण्यासारखे आहेत. आणि ते सगळं करून पुन्हा आता गेले 2 वर्ष पुन्हा प्रबोधिनीमध्ये, म्हणजे स्वतःची इनिंग बाहेर अतिशय उत्तम सगळी केली पहिली इनिंग, आणि दुसरी इनिंग आता परत प्रबोधिनीचे एक खंबीर कार्यकर्ता म्हणून ते उभे आलेत. म्हणून त्यांच्याबद्दल आजही मला प्रचंड आदर आहे. मी म्हटलं तसं पाया जो प्लिंथ जी सगळी भरली त्याच्यामध्ये खूप गोष्टी सांगता येतील. म्हणजे अगदी गोलखोखोचं प्रशिक्षण हे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य आहे की नंतर आपण ती, म्हणजे आता मी स्पोर्ट्स मधला आहे म्हणून मागं वळून बघ, आणि त्यांच्याशी तशी मैत्री आहे की दोज हू कॅन डज, दोज हू कॅन टीचेस. तसं गोलखोखो कदाचित अजितराव फार खेळत चांगले नव्हते, पण त्यांनी आम्हाला, कारण प्रबोधिनीचं आहे जिंकलंच पाहिजे, इतका सपाटून मार आणि अतिरेक अशा पद्धतीने आम्ही गोलखोखो शिकलो. मी एखादा फोटो शेअर करतो गोलखोखोच्या आमच्या ह्याच्यातला, एकीकडे बघूयात, बोलता बोलता मी शेअरिंग आणि हे मला जमतंय का. तर त्याच्यामध्ये अजितराव आम्हाला गोलखोखो शिकवायचे. आणि मग प्रबोधिनी म्हणजे डाईव्ह मारायचा आहे, खो खोतला जो डाईव्ह आहे तो जमलाच पाहिजे. आणि मग त्याला तत्वज्ञानाची जोड असायची की अरे हे तू पडत नाहीयेस, हे झोकून देणं आहे आणि आयुष्यात असं झोकून देणं जमलं पाहिजे. असं 6वीच्या मुलाशी मैदानावरती बोलणं असं सहजा करणाऱ्या व्यक्ती होत्या. आणि मग त्यासाठी काय लागेल ते, म्हणजे अजितरावांच्या बद्दल मी म्हटलं तसं आज हे गुरु शिष्यांच्या आम्ही काही जर गोष्टी सांगितल्या तर हा मला आठवत आहे फोटो बहुतेक मी एक शेअर केलाय. मी बहुधा 5वीत होतो आणि सगळी मोठी माझ्यापेक्षा, आणि बहुधा 5वीतला या शाळेच्या खो खो टीम मध्ये असणारा मी एकमेवच होतो. मिलिंद पटवर्धन 7वीतला होता आणि अंडर-13ची आमची टीम होती, सगळे 7वी आणि 6वीतले माझ्यापेक्षा सिनियर, आणि आमच्या वर्गातला मी एकमेव असा त्या खो खोच्या टीम मध्ये होतो. आणि अजितरावांनी हे आम्हाला शिकवलं सगळं की झोपून कसं राहायचं, कष्ट कसे करायचे. म्हणजे त्या न्यू स्कूलच्या मैदानाला 20-20, 25-25 फेऱ्या. म्हणजे आता मी स्पोर्ट्स सायन्स शिकल्यामुळे दॅट वॉज अनह्युमन असं काही वेळेस वाटतं, पण त्यातली जी जिद्द होती, चिकाटी होती, त्याच्याही पुढचं म्हणजे प्रबोधिनीचा संघ हारताच कामा नये. प्रबोधिनीचा संघ कसा काय हरतोय, तो चालणारच नाही हरलेला.
असा सगळा याच्यातला सगळ्यात मोठा जो काही हे होता तो त्या अजितरावांकडनं आम्ही शिकलो. आणि खूप गोष्टी आहेत म्हणजे दलावरती मी म्हटलं की एकेका व्यक्तीबद्दल मला खरं तर असं बोलता येईल. दल म्हणजे काय, तर मी असं म्हणतो की अनुभव शिक्षणातनं मीचं वर्तुळ वाढवून स्वतःच्या पलीकडे माझं पथक, माझ्या पथकासाठी मला पराक्रम करायचा आहे, मला मोठं व्हायचं आहे, काहीतरी मला शिकायचं आहे. मग आमचं दल, आमचं पथक किंवा त्याच्या पलीकडे मग आपला युवक विभाग, आपली शाळा, मग त्याच्या असं मीचं वर्तुळ वाढवणं, असं ते दलातलं सगळं शिक्षण. मला आठवत आहे आम्ही SP कॉलेजवरती असताना विद्यार्थी मिळवायचे म्हणजे संघटन कौशल्याचे धडे हे सगळे अजितरावांकडनं घेतले. एक म्हणजे उत्तम सगळं दल चाललं पाहिजे तर तुमच्याकडे मुलं येतील. आम्हाला बाहेरच्या शाळांमधली मुलं जाऊन जमवायचं असं असायचं. आम्ही प्रबोधिनीतली 10च मुलं होतं त्यांना दिलेली आणि त्याच्या आधारे बाहेरच्या शाळांमधली 50, 25, 100 जमतील तशी मुलं रोज जमवायची, वर्षभर ती चांगली बांधून ठेवायची आणि असं 100-125 मुलांचं परशुराम दल. अजितराव, त्यांच्याबरोबर प्रदीप कुलकर्णी, आणखीन विजय चिटणीस, मला तर नावं सगळी आठवत आहेत. ही सगळी मंडळी युवक कार्यकर्ते आणि मग आम्ही त्यांचे बिनीचे शिलेदार. म्हणजे 8वी मध्ये आम्ही पथक प्रमुख असायचो. मला आठवतं 4 पथकांचे आम्ही 4 पथक प्रमुख. मी मगाशी म्हटलं तो सचिन गांधी, डॉक्टर सचिन गांधी, मंदार देशपांडे, जितेंद्र क्षीरसागर असे आम्ही 4 पथक प्रमुख असायचो आणि आमच्यात चढावून असायची की मुलं घेऊन यायचं. मग म्हटलं आप्पांचं जसं वर्णन, संघटन म्हणजे काय, माणसं पळवणंच असतं. माणसं पळवल्याशिवाय संघटन होत नाही आणि त्याचे धडे अजितरावांनी दिले. आणि मग अजितरावांच्या धड्यांमध्ये काय वेगळं होतं, तर मला आठवतं त्या परशुराम दलावरती म्हणजे आम्ही पलीकडच्या बाजूला जिथं हॉकीचं मैदान आहे, म्हणजे पलीकडची सगळी ती झोपडपट्टी, त्या याची सगळी जी आहे, तो जो आंबीलोडा आहे त्याची झोपडपट्टी आणि त्याच्या बाजूची त्या कोपऱ्यातला आम्हाला तेव्हा ना कंपाऊंड होतं, काही नव्हतं. तिकडची मुलं आम्हाला अनेकदा येऊन मारायची, मारामाऱ्या, तेही धडे आम्ही सगळे तिथं घेतले. पण बंगल्यातली मुलं सुद्धा आपल्याकडे आली पाहिजेत. मला आठवतंय इकडच्या बाजूला म्हणजे पूर्वेच्या बाजूला एक राजेंद्र सोरा म्हणून नंतर खो खोचा मोठा प्लेयर झाला, त्याचा बंगला होता. आणि अरे आपल्या मैदानाला लागून हा घर, या घरातला मुलगा आहे, तो दलावर कसं येत नाही, जा त्याच्याशी बोला. म्हणजे बंगल्यात शिरायचं, बंगल्यातल्या अनोळखी मुलाला प्रबोधिनी काय, त्याच्या पालकांना काय प्रबोधिनी सांगायचं आणि त्याला आपल्या उपक्रमासाठी मैदानावरती घेऊन यायचं आणि एकदा नाही वर्षभर टिकवायचं, त्याची मैत्री करायची आणि त्याला प्रबोधिनीचा करून टाकायचा. हे कसं करायचं याचं तंत्र आम्हाला अजितरावांनी शिकवलं. म्हणजे मग जसं बंगल्यातही शिरायचं तसं इकडं झोपडपट्टीमध्ये सुद्धा. मला आंबीलोड्याच्या झोपडपट्टीतले मला आजही, आता नावं सगळ्यांची नाही आठवत, पण मला असे माझे मित्र आठवत आहेत की मी त्या झोपड्यांमध्ये जायचो, त्यातल्यांना घेऊन यायचो आणि दलावरचे माझे कट्टर मित्र होते. आणि माझं थोडं वैशिष्ट्य असं होतं की अशा मुलांबरोबर माझी पटकन जमायची, कारण माझे बाकीचे मित्र होते चांगले सुस्थितीतले. मीही एखाद्या काय शुक्रवारातल्या एखाद्या वाड्यात राहणारा, बंगलात जायला मला आधीच भीती वाटायची, बिचकायचो. मला या झोपड्यांमध्ये जायला पटकन मला हे वाटायचं आणि माझे भरपूर मित्र होते. आणि माझं वैशिष्ट्य काय होतं, तर मला ते तंत्र लक्षात आलं की अरे एका बंगल्यात 2-4 बंगल्यात जाऊन एखादाच मुलगा मिळतो. त्या झोपडपट्टीत गेला ना, त्यातला बरोबर एखादा चांगला चुणचुणीत मुलगा निवडला, त्याला आपण पकडलं की त्याच्या बरोबर 5-6 मुलांची गँग येते. म्हणजे मी एक 2-3 मुलं आणली की माझ्या बरोबर त्यांची 5-10 मुलं, अशी 25-30ची टीम माझ्या पथकात सामील असायची आणि माझ्या पथकाची संख्या कायम ही सगळ्यात जास्त, कारण बाकीचे सगळे बंगल्यात शोधायचे आणि मी पलीकडे मुलं शोधायचो. तर मुद्दा हा की आपल्या समाजाचं दर्शन, हा म्हणजे आपला समाज आहे, ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, हे खेळामध्ये गप्पा मारता मारता त्याच्या नियोजनाच्या बैठका बरोबर अजितरावांकडनं हे धडे घेतले. म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही. आपल्यापैकी मी इथं काही वेळेस प्रयत्न केला क्रीडाकुलमध्ये, पण आताही आपण सामूहिकही 26 जानेवारीला उपासना करतो, पण तो धडा मला पहिला अजितरावांनी दिला. मला आठवतंय कितीतरी महिने आम्ही मैदानावरती संध्याकाळचं म्हणजे शनिवारचा मला आठवत आहे, मैदान सगळं झालं 7-7:30ला की पुन्हा सगळं पाणी मारायचं आणि या सगळ्या मुलांना घेऊन उपासना करायची मैदानावरती. आणि त्यातनं जे एकमेकांबद्दलची बांधिलकी, प्रेम किंवा त्या मंत्रांचं सह उच्चारणातनं होणारी मैत्री, पुढचं काही कळतंय की नाही माहीत नाही, पण अरे हे आपलेच बांधव आहेत, हे कुठंतरी त्या उपासनेमध्ये मनामध्ये जाऊन पोचायचं. हा सगळा विचार आणि ही दलाची संस्काराची घडी आणि ती उभारणी सगळे अजितरावांनी केली. मला माहिती आहे माझी वेळ संपली आहे आणि अजितरावांपर्यंतच मी पोचलोय. अजून मला खरं 2-3 जणांबद्दल बोलायचं होतं, पण मी थांबतो. अजितरावांबद्दल मी अजूनही खूप काही बोलू शकेन, सांगू शकेन, कारण
खरोखरच मी म्हटलं तसं अनेक गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलो, आजही शिकतोय. आजही मला कधीही हक्कानी वाटलं तर मी त्यांना, आणि तेही मला कुठून कुठून काय काय म्हणजे परदेशात गेलेत आणि त्यांनी माझ्यासाठी कधीही चांगलं स्पोर्ट्सचं पुस्तक आणलं नाही असं कधीही झालं नाही, किंवा कुठलीही एखादी चांगली स्पोर्ट्स मधली संधी आहे त्यांनी मला जागा केलं नाही आणि मनोज हे तू केलं पाहिजे असं आजही आमचा हा तो संवाद आणि हे सगळं चालू आहे असं मला वाटतं. राजश्रीताई, वेळेची धावपळ होते. मिलिंदराव, मला खरं आणखी सर मला तर वाटतं तुम्ही थांबू नये. हा सर. आम्हाला असेच अनुभव ऐकायला छान वाटते, कारण एवढं पर्सनल आपण सगळ्या पालकांबरोबर शेअर करतोय. तुम्ही तुमच्या बघूया, शाळेमध्ये मी 5:30ला थांबायचा प्रयत्न करतो आणि कारण सगळ्यांना बाकीची पण व्यवधान आहे मला माहिती आहे. मला मी प्रयत्न करतो ताई, 5:30ला संपवायचा प्रयत्न करतो. मला पुढचे जे सांगायचे, अजितरावांबद्दल मी म्हटलं तसं आणि मला खूप सांगता येईल, पण मी नंतर काहीतरी पुन्हा त्याच्याबद्दल बोलीन. मला पुढचे जे व्यक्ती मला सांगायचे ते म्हणजे आता त्या कैलासवासी आहेत. मला पालक बसलेले आहेत का? सांगताना सुद्धा अतिशय दुःख होतं की आमचा हा मित्र खूप लवकर गेला, डॉक्टर विवेकानंद तथा भाई फडके. आणि मी असं म्हणेन की माझी पुढची जीवनाची इमारत ज्यांनी उभारली ते कैलासवासी भाई फडके. म्हणजे हे विलक्षण रसायन होतं. प्रबोधिनीतल्या एक एक व्यक्तीबद्दल मी बोलत बसतो ना, खरोखर तासन तास बोलीन. मला माहित नाही मी त्यांच्याकडनं काही शिकलो की नाही, किंवा मी त्यांना गुरु म्हटलं हे त्यांना आज आवडणार आहे की नाही ही मला माहित नाही, पण मला हे भावले आणि मी त्यांच्याकडनं काही काही शिकायचा प्रयत्न केला, एवढं मी प्रामाणिकपणे नक्की सांगू इच्छितो. भाई फडकेंची ओळख म्हणजे इतकं अव्वल व्यक्तिमत्व होतं. आणि मी तर असं म्हणतो की म्हणजे 10वी पर्यंत ते कुठे होते आम्हाला म्हणजे ऐकून होतो, कारण एक मी फोटो तुम्हाला शेअर करतो, त्याच्यामध्ये ते पाठमोरे आहेत, आप्पांच्याबरोबर त्यांचा फोटो आहे. पण युवक विभागाचे धडाडीचे कार्यकर्ते होते, त्यांच्याकडे मध्ये काहीतरी उद्योग विभागाची आप्पांनी जबाबदारी दिली आणि म्हणून मध्ये म्हणजे आम्ही 8वी 9वी 10वीत असताना, मध्ये म्हणजे मी माझ्या या सगळ्या प्रवासातलं मध्ये म्हणतोय, तर ते दिसायचं नाही. आणि मग त्यांच्याकडे व्यापार उद्योग विभाग दिलाय असं आम्हाला कळलं. आणि नंतर 11वी 12वी जेव्हा प्रबोधिनीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये प्रशालेमध्ये आम्ही असताना 11वी 12वी परत सुरू झालेली होती आणि 3-4 वर्ष ती चालवली. बहुधा आमच्याकडे बघूनच ती बंद केली, काही 11वी 12वी चालवून उपयोग नाही, हे असेच माठ तसेच राहायचे म्हणून बहुतेक बंद केली आहे प्रबोधिनी. पण तेव्हा 11वी 12वी आपल्याकडे पुणे प्रबोधिनी चालू होती. 3-4 बॅचेस झाल्या, त्यातले आम्ही दुसरी भाग्यवान बॅच होतो. आणि त्यामध्ये 11वी 12वीच्या मुलांचं एक वेगळं दल, जसं मगाशी प्रशालेय मुलांचं म्हटलं तसं भगवान महावीर दल नावाचं दल होतं. आणि या दलाचे प्रमुख म्हणून हे भाई फडके होते. आणि माझी पूर्वीची काहीही ओळख नाही. आणि तिथून सुरुवात कशी, मी 11वीत गेल्यानंतर आणि हे सगळं झालं म्हणजे प्रबोधिनीच्या 11वीमध्ये सायन्स कॉमर्स, सायन्सला 50 मुलं, कॉमर्सला 30 मुलं आणि 12वीला अशी म्हणजे जवळजवळ 150-160 ज्युनियर कॉलेजमधली मुलं त्यात बाहेरनं पण आलेली, म्हणजे बाहेर म्हणजे 10वी पर्यंत प्रबोधिनीत न शिकलेली पण बाहेरनं आलेली. आणि या सगळ्या 160 नगांना सांभाळायचं म्हणजे आव्हान. आणि बहुधा भाई फडकेंना तेवढ्यासाठी खास त्या दलाचे प्रमुख नेमला, असं नंतर विश्लेषण आणि सगळं मनात हे सगळं. मला एक शनिवार आठवतोय, असंच गप्पा मारत म्हणजे आत्ताचं जे ग्रंथालय जिथं आहे तिथं बाहेर, तेव्हा पूर्वी तिथं फिजिक्सची शाळा होती, मी पुण्यातल्या वास्तूबद्दल बोलतोय. आणि तिथं हे होतं आणि मला कोणीतरी निरोप येऊन दिला, भाईनी तुम्हाला बोलवलंय. कॉलेज जस्ट म्हणजे 11वी 12वी सुरू झालेलं होतं, 2रा-3रा आठवडा काहीतरी असेल, अजून दल सुरू व्हायचंय नाही असे यायचं काय होतं. आणि भाईंनी मला बोलवून घेतलं होतं आणि मी भाई फडके म्हटलं, हो भाई ओळखतो तुम्हाला. आमची तशी फार ज्याला मुळात एकत्र काही काम झालेलं नव्हतं, पण दुरून सगळेच कार्यकर्ते जसे माहिती तसं भाई फडके माहिती होते. आणि मला त्यांनी सांगितलं, तू मनोज ना? हो म्हटलं मी. हो म्हणे, तू पाहिलंय सगळं तुझं ते पोलवाल तमुक त्याच्यातलं मी ओळखतो तुला चांगलं. मी आपलं हसत आपलं, मग काय काही मदत करणार का दलावर? म्हटलं हो करणार ना. काही नाही, आता यावर्षी या महावीर दलाचं मला सहाय्यक प्रतोद म्हणून तुम्ही काम करायचं. 12वीतला गिरीश गोडबोले म्हणून एक सहाय्यक प्रतोद आहे आणि दुसरे 11वीतले एक सहाय्यक प्रतोद आहात, तर तुम्ही या दलाला मला सहाय्यक म्हणून मदत करायचं. तोपर्यंत मी पथक प्रमुख अमुक तमुक हे सगळं पुढाकार घेऊन करायचो. अजितरावांच्या दलावरही काम केलं होतं. पण या 160 युवकांचं आणि यांचं तुम्ही प्रमुख, मला माहित नाही. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की आप्पांची संघटन प्रक्रिया आणि ही प्रचंडच असणार. म्हणजे हे काही एकट्या भाईंचं नाही, याच्या चर्चा, त्या नावांवरती विचार विनिमय आणि असं करून भाईंनी मला तो केलेला
मी आधी नाही म्हटलं, पण नाही नाही म्हणजे ते ठरलेलंच आहे, असंच त्यांनी मला जाहीर करून टाकलं, ते ठरलेलंच आहे आणि तुम्ही करायचं आहे. तिथून माझी आणि भाईची हे सगळी सुरू झाली आणि 11वी-12वीची 2 वर्ष ही मी असं म्हणेन की त्या सगळ्या याच्यातला एक सुवर्ण काळ होता प्रबोधिनीच्या माझ्या सगळ्या किंवा युवक विभागातल्या एकूण याच्यातल्या. म्हणजे पराक्रम किंवा ज्याला म्हणजे नाहीतर 8वी-10वी पर्यंत प्रबोधिनीत आम्ही असं म्हणायचो की आपण बोललंच पाहिजे, मोठं खूप बोलतो, पण त्या मानाने भाऊबीज हे काय सगळ्या शालेय लहान लहान मुलांचं काम आहे. आपण युवक म्हणतो, पण युवक म्हणजे काय, आमचे 9वी 8वीतले 10वीतले सगळे युवक. खरे युवक कॉलेजमधले आहेत कुठं, ते फक्त मार्गदर्शक दल घेणारे आणि बाकी कुठं आहेत. आणि मग इथं 11वी-12वीतले 160 तेव्हा म्हणजे मी 181 ते 83चं सांगतोय, मी 10वी 81 झालो आणि त्याच्यानंतर ते सांगतोय. आणि त्याच्या सहाय्यक म्हणून मला त्यांनी निवडणं घेणं आणि ती जी काही 2 वर्ष भाईबरोबर काम केलं, मी मगाशी म्हटलं तसं की एखाद्यामध्ये आत्मविश्वास भरायचा, ठासून भरायचा आणि हो तुला जमतं, तू केलं पाहिजेस, तू पुढं आलं पाहिजेस. मी मगाशी माझी जी ओळख सांगितली की मी खरंच कधी बोलायला सांगितलं मागं जाणार, कुठे रांग करायचे मी 9वा किंवा 10वा मागचा उभा राहणार, हे कदाचित आज आपल्याला खरं वाटणार नाही, पण मी असा होतो आणि प्रबोधिनी व्यक्ती बदलू शकतात हेही आपण याच्यातनं समजून घ्यायला पाहिजे. पण हे भाईंनी मला पुढे आणलं आणि मग सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे मला ते 2 वर्षाचं तर मला म्हणजे 1-2 तास मी त्या 2 वर्षांबद्दल फक्त सांगू शकेन आणि त्यातल्या युवक विभागातल्या गोष्टींबद्दल सांगू शकेन. तर तुम्ही कल्पना करा की 160 जणांचं बर्चीचं पथक, आपण आता 30-40चा गट असला की कसा असतो, म्हणजे 10ची 4 रांगा होतात, या 160 साठी कितीच्या किती रांगा असतील आणि काय आम्ही त्याच्यामध्ये सगळे पराक्रम आणि सगळे गाजवले, हे सगळं भाईच्या नेतृत्वाखाली. भाईच्याकडे रगही होती, रगेलपणाही होता जो युवकांसाठी. आणि मला असं वाटते आप्पांनी किंवा मोहनरावांनी हे निवडून भाईला या गटाचं खूप गोष्टी आहेत, मला खूप अनुभव आणि हे सगळं आता आठवत आहे. म्हणजे एक साधं त्यातलं उदाहरण सांगतो, भाईकडनं हा रगेलपणा मी नक्की शिकलो. मारामाऱ्या करायच्या, चुकीचं कोण करत असेल तर त्याच्यात थोबडीत द्यायला घाबरायचं नाही, हे सगळं शिक्षण भाईकडनं. आणि दुसरीकडे मित्र जमवणं, समवयस्कांशी जुळवून घेणं, समवयस्कांच्या बरोबर राहणं, त्याच्यात रमणं, एकटं कुठेतरी कोपऱ्यात थांबलंय नाही, कायम गर्दीत थांबायचं, हे मला असं कितीतरी प्रसंग आणि हे सांगता येतील की भाईंनी हे घडवून आणलं. मनोज असं नाही, हे असं करायचं, मनोज तू बोललं पाहिजेस, मागच्या आता असं कर, तयारी करून बोललं पाहिजे, हे जरा लिहून काढ आणि मग याच्यात ही भर घाल, तू हे वाचलं नाहीस पण आता मी हे सांगतो पुढच्या वाचू नाही कर. असं अक्षरशः जसं घडवावं तसं या युवक विभागातनं या 2 वर्षामध्ये भाईनी मला घडवलं. आणि त्यामुळे त्याची आठवण मी मगाशी आठवण सांगत होतो, मला आता ते नावही आठवत आहे. एक चौकवाला म्हणून आमच्याकडे वर्गातला कॉमर्स मधला मुलगा होता आणि आत्ताचे पोरकर सर, त्यांनाही कदाचित ती आठवण असेल. आणि एक सुप्रसिद्ध आडकर म्हणून ऍडव्होकेट वकील आहेत, ते पण प्रबोधिनीत आम्हाला तेव्हा कॉमर्सला ते हे 2 जण शिकवायला होते. आणि आणखीन काही अध्यापक होते. हा चौकवाले म्हणून कॉमर्सचा एक विद्यार्थी होता आणि तो शिक्षकांना नावं ठेवायचा. आता मी मगाशी पद्य म्हटलं, त्या संस्कारात सगळी प्रबोधिनी आणि ही बाहेरनं आली थोडीशी कीड, ज्याला आता एक कीड म्हणणं बरोबर नाही, पण त्याला माहित नव्हते प्रबोधिनीतले संस्कार. हे आमच्या वर्गातल्या 60 मध्ये 20-25 प्रबोधिनीतली 10वीतनं आलेली मुलं आणि बाकीची 30-35 मुलं बाहेरनं आलेली. आणि मग त्यांना इथलं सगळं वातावरण सगळं ते अवघड होतं सगळं पचवणं. आणि हे पचवण्यासाठी भाई सगळं ते काम करायचं आणि त्यांनी ते पचवून दाखवलं, म्हणजे त्यात काही वादच नव्हता. भाईने एका शनिवारी आमची गुप्त मीटिंग घेतली आणि मला आठवतंय गिरीश गोडबोले, गिरीश 12वीचा होता आणि मला म्हटलं अरे तुम्हाला काही लाजा वाटतात की नाही, मग ते बद्दल बोलायचे, बाकीच्या वेळेस गप्पा काही असू देत, या प्रत्येकाचं म्हणजे मला या सगळ्या व्यक्तींकडनं वेगवेगळ्या भूमिकांमध्ये हे पटकन शिरायचे. म्हणजे जितक्या गोड यांनी असे पाठीवर कौतुक करायचे, तितक्याच रागावून धपाटं पण त्यांनी या सगळ्यांकडनं खाल्लेले मला आठवत. अशा याच्यात संताप यांनी भाई बोललेले मला आठवत आहेत. अरे तुम्हाला काय लाजा वाटतात की नाही, तो तुमच्या वर्गातला कोण अमुक तमुक, तो काय मुलगा कुठला हे, आणि तो शिक्षकांची टिंगल करतो, तुम्ही ऐकून घेता आणि हे सगळेजण जण ऐकतायत, असे कसे तुम्ही शेळपट, आणि प्रबोधिनी ते घडतंय, असं कसं चालेल. झालं, त्यांनी आम्हाला काडी लावली. पण मग आम्ही पहिल्यांदा माहिती घेतली आधी नेहमीच्या आपल्या अभ्यास पद्धतीनुसार. मग आम्हाला असं कळलं तो डेक्कनवरच्या एका गल्लीतला आणि त्याच्याबरोबर कायम 3-4 मुलं असतात आणि त्याची गँग वगैरे असं सगळं ते. मग आम्ही परत भाईकडे गेलो. भाईने आम्हाला पाठीत दपाटीत घातले, अरे गाढवांनो ते 4 जण आणि तुम्ही उरलेले एवढे, तुम्हाला जमत नाही, मी आहे ना इथं, मी वरती उभा आहे, करा काय. चुकीच्या करणाऱ्याला सज्जन लोकांनी बाजूने जायचं नाही, अंगावर घ्यायचं आणि त्याला सरळ करायचं, हे भाईने आम्हाला शिकवलं. आम्ही एका शनिवारी मधल्या सुट्टीमध्ये
त्या चौकलेला काय रे जरा तुझ्याशी बोलायचे म्हणून त्या चौकामध्ये प्रबोधिनीच्या खाली जो चौक आहे त्याच्यामध्ये बोलवलं आणि आम्ही 5, 7, 10 जणांनी ते तिघं चौघं जे कोणी शिक्षकांना नावं ठेवायची टिंगल करायचे त्यांना सुट्टीमध्ये 15-20 मिनिटाची सुट्टी सगळी शाळावरनं बघताय आणि आम्ही पुढाकार घेऊन एक 8-10 जण या चौघांना यथोच्च चोप देतोय आणि भाईवरनं छान हसत आमच्याकडे बघत बसले. म्हणजे काय प्रकारचे धडे अनुभव शिक्षण आपण जे म्हणतो हे असे कदाचित शेकडो काय म्हणूयात अनुभव हे सांगू शकेल. मला भाईबद्दल जरूर बोललं पाहिजे. मोठी स्वप्न असली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा ग्राउंडवर तुम्ही कल्पना करा 150 जणांचं 2 वर्ष दल आम्ही चालवत होतो. कितीतरी प्रयोग मला आठवत आहेत. सायकल पोलो आम्ही प्रात्यक्षिकांमध्ये सुरू केला, पोलवॉल्ट, जिम्नास्टिक, कराटे, काय नाही आम्ही त्या 2 वर्षात पराक्रम केला. त्या सगळ्याला कारणीभूत किंवा त्या सगळ्या मागचा असणारा भाई हा मला जरूर आठवतोय. आज तो आपल्यात नाही, पण त्यांनी प्रबोधिनीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी PhD केली पाहिजे. त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये नंतर PhD केल्यानंतर फर्ग्युसनचे काय म्हणूयात उपप्राचार्यापर्यंत झाले होते आणि प्राचार्य होणार होते, पण तब्येत आणि या सगळ्यामध्येच परमेश्वराने त्यांना बोलवून घेतलं. त्यामुळे त्या भाईच्या बद्दलची कृतज्ञता नक्कीच माझ्या मनात आहे. तर आणखीन एक 5 मिनिटं त्याला मला द्या. आणखीन एका व्यक्तींबद्दल बोलतो आणि मी थांबतो. मिलिंदराव, नाही तुम्ही जास्त वेळ बोलावं असं सगळ्यांचा आग्रह आहे. 5 मिनिटात मी संपवायचा प्रयत्न करतो. खूप व्यक्ती आहेत मी म्हटलं खरं तर सांगण्यासारख्या, पण आणखीन एका व्यक्तीबद्दल थांबतो व बोलतो आणि मी थांबणार आहे. ते म्हणजे मोहनराव गुजराती. म्हणजे मी ही जी युवक विभाग आणि ही सगळी अनौपचारिक शिक्षणाची आणि अनौपचारिक शिक्षण खरं म्हटलं तर तो परत शैक्षणिक याच्यावर होतो. प्रबोधिनीच्या याच्यात सांगायचं झालं तर खरं तर संघटनेचे धडे या सगळ्या युवक विभागातनं द्यायचे आणि समाजाची ओळख जाऊन भिडा तुटून काय वाहून जा ताऱ्यासारखे आणि तुटून पडा ताऱ्यासारखे असं ते त्या पद्यामध्ये म्हटलेलं आहे. तसं करण्याचा कारखाना किंवा ते शिक्षण पद्धती म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग. या युवक विभागाचे पहिले युवक सचिव म्हणजे मोहनराव गुजराती. आणि म्हणजे मी म्हणतो ना, मी पुन्हा पुन्हा विचार करताना असं लक्षात येतं की त्या आप्पांचं मोठेपण हे कळत जातं. आपण त्या पद्धतीने एक एक माणसं आणि एक एक ही त्या पद्धतीने अशी रचली होती आमच्या आजूबाजूला. मला नंतर कळलं, म्हणजे पाहत होतोच, पण मोहनराव हे अतिशय स्वतः उत्तम खेळाडू. म्हणजे अनेक खेळ म्हणजे अगदी पोलो वॉल्ट हा सुद्धा त्यांनी केलेला इव्हेंट, जो नवीन खेळ येईल तो मी करून पाहिन असं म्हणणारे, उत्तम फुटबॉल खेळणारे, उत्तम कबड्डी तर मी त्यांना खेळताना पाहिलंय. म्हणजे क्रिकेटमधले त्यांचे पराक्रम म्हणजे आणि काय कितीतरी गोष्टी मला त्यांच्याबद्दलच्या खरं तर सांगता येतील. म्हणजे युवक विभाग आणि जे दल चालायचं त्या दलाच्या पूर्वी म्हणजे दल 5 वाजता 5:15 वाजता असायचं, मध्ये 15च मिनिटं मिळायची, पण मोहनरावांचं नियोजन असं असायचं ते 4:45ला पोहोचवायचे, 4:45 ते 5, 5:10 ते क्रिकेट खेळायचे. आता तेव्हा आम्हाला राग यायचा, आम्हाला मुलांना कामाला लावायला असायचं की तिथं मैदान आखा, पाणी मारा, अमुक तमुक आणि आमची स्पर्धा लावून दिलेली असायची. आम्ही आपल्या त्या पथकच्या स्पर्धेमध्ये उत्तम कामं करण्यामध्ये मग्न आणि हे मोठ्या 9वी 10वीतल्या मुलांना घेऊन क्रिकेट खेळायचे. आणि क्रिकेट म्हणजे कसं हे असलं टेनिस बॉल वगैरे नाही, 15-20च मिनिटं त्यांच्या आयुष्यातला ते काय म्हणतात करमणुकीचा त्यांचा वेळ असेल तो याच्यातला. पण मी पाहिलेलं आहे आत्ताचा न्यू इंग्लिश स्कूलचा जो त्या याच्या 80 फीट रोडच्या साईडचा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तिथं लेदरच्या बॉलवर स्वतः पॅड लावून ग्लोव्ज लावून ते तिथं क्रिकेट खेळायचे आणि तिथून चेंडू भिरकावलेला न्यू इंग्लिश स्कूलचा जो घुमट आहे तारांगणाचा त्या घुमटावर मारलेला त्यांनी आम्ही पाहिलेला आहे. कबड्डी म्हणजे त्यांची रेड आली म्हणजे समोरचे साथी लोक घाबरून जातील अशा प्रकारचं मोहनरावांनी कबड्डी खेळलेला. आणि त्याच्याही पलीकडे संघटन शिस्त, त्यातली गुणवत्ता, अशा सगळ्या याच्यातनं मोहनराव हे प्रचंड काय म्हणतात मला आवडणारं एक व्यक्तिमत्व. आणि आप्पांनी पण संघटक म्हणजे त्यांचं वर्णन करताना उत्तमता, कडक शिस्त, स्पष्ट वक्तेपणा, किती गुण सांगू, उत्कृष्ट संघटक, उत्कृष्ट व्यवस्थापक, उद्योजक आणि खऱ्या अर्थाने अनेकांचे मेंटॉर. नेते हा वेगळा आहे, पण नेते घडवणारे जे असतात की नाही मागं राहून जे नेते घडवतात, मला मोहनरावांचं असं वर्णन म्हणजे मी अतिशयोक्ती होणार नाही किंवा हे कोणी तपासून बघितलं तर आपण दीनानाथची सगळी टीम जी आहे ती बांधली भाईंनी, पण जरा वाईट शब्द आहे पण सांभाळली, मला पोचली असं म्हणायचं होतं, पण सांभाळली मोहनरावांनी.
आजही कुठल्याही मोठ्या प्रबोधिनीतल्या प्रकल्पाला उमेद देणं, उभारी देणं, ती नुसती आर्थिक नाही, अनेक माणसं जोडून देऊन ती सगळी तो प्रकल्प सगळा चालला पाहिजे याच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहणं आणि प्रचंड मनुष्य संपर्क, म्हणजे या व्यक्तीबद्दल किती काय सांगावं. मी म्हटलं ना, उत्कृष्ट संघटक कसे व्यक्ती असायला, म्हणजे खूप गोष्टी, म्हणजे मी शाळेतल्या गोष्टी आता रिपीट करत नाही. मगाशी मी अजितराव भाई यांच्याबद्दल सांगितलं. त्या अजितराव भाईंचे संघटक म्हणजे त्यांचे प्रमुख म्हणजे मोहनराव, त्या युवक विभागाखाली हे सगळं चालायचं. म्हणजे त्यांच्याकडनं काय त्यांनी घेतलं असेल, बारीक सारीक गोष्टी मी अजून त्यातल्या सांगतच नाही. मोहनरावांचे वडील जर तुम्ही सांगितलं तर पुण्यातला सगळ्यात मोठा आजही असणारा, आणि त्या काळातही म्हणजे मी 70 मधलं 80 मधलं सांगतोय, चिमणलाल गोविंदास म्हणून तेलाचे देशातले मोठे व्यापारी चिमणलाल गोविंदास, आणि ते मोहनरावांचे वडील घरचा इतका मोठा राष्ट्रीय स्तरावरचा उद्योग सोडून, मी मगाशी म्हटलं तसं प्रबोधिनीत आप्पा माणसं पळवायचे तसं पळून आलेले अक्षरशः, आणि नंतर खरोखरच घरातनं पळून गेले आणि एकटे राहून लग्न करून नंतर मोहनराव हे राहिले. म्हणजे ज्याच्या घरात अशी लक्ष्मी आणि हे सगळं आहे, इथून बाहेर पडून प्रबोधिनीसाठी असं झपाटल्यासारखं काम करणाऱ्या व्यक्ती. म्हणजे मी मगाशी जे सांगत होतो, 4 वाजेपर्यंत, सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत त्यांच्या दुकानात ते काम करायचे. 4 वाजता प्रबोधिनी द्यायचे. 4 ते 4:30 पावणे 5 कागदावरती त्यांचं नियोजन. त्या वेळात आम्ही कधी गेलो तर ते दार त्यांना चालायचं नाही, आत गेलेलं. बारीक बारीक चिठ्ठ्यांवरती त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये छान काहीतरी लिहित असायचे. आणि म्हटलं तसं 4:45 ते 5 खेळायचे, आणि मग 5 ते 7 दलावरती सगळीकडे फेरी मारून सगळं योग्य चाललंय की नाही. परत 7 ते 8 नंतर रिव्ह्यू, रोजच्या रिव्ह्यू मीटिंग, आज काय झालं काय नाही, सगळ्या मार्गदर्शकांशी बोलणं, आणि 8 सव्वा 8ला घरी. इतकं शिस्तबद्ध आखीव रेखीव जीवन, आणि जे जसं जीवन सांगतोय तसंच प्रत्यक्ष युवक विभाग त्यांनी आखीव रेखीव सगळा उभारलेलाही मी पाहिलं. मी परत मगाशी म्हटलं तसं मोहनरावांबद्दल मला कमीत कमी 2-3 तास, कारण प्रात्यक्षिक, गणेशोत्सव, हे जे सगळे भव्य दिव्य या सगळ्या कल्पना, हे भव्यच असलं पाहिजे प्रबोधिनीचं, हे सगळं मोहनरावांनी उभं केलं. आणि त्यामुळे मी मोहनरावांच्या बाबतीत एवढं एकच सांगेन, काही मी हे सांगतो, म्हणजे अशक्य हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नाही, आणि हा त्यांच्याकडनं मी नक्की शिकलो. मी मध्ये पण एकदा काहीतरी बोलताना की तुमच्या बुद्धिमत्तेतलं तुम्हाला काहीतरी, मला वाटतं इथं काहीतरी आपल्या या सुजला ताई आल्या होत्या आणि त्यांनी मला कुठल्या तरी गटाशी बोलायला सांगितलं होतं. त्यावेळेला प्रबोधिनीतनं तुम्ही काय शिकलात, तर हा गुण मी मोहनरावांकडनं शिकलो. माझ्या पण डिरेक्टरीत मला नाही कधी नो हा शब्द मला आवडतही नाही, आणि हा अशक्य, मनोज काही अशक्य नाही असं मी आजही त्यांच्याकडनं गेलं की त्यांच्याकडनं ऐकायला मिळतं. आणि खरोखरच काहीही अशक्य नाही. प्रबोधिनी आर्थिक याच्यात होती. प्रबोधिनीतल्या 4 जणांना घेऊन प्रबोध उद्योग त्यांनी सुरू केला. पासून ते गेले कित्येक वर्ष प्रबोधिनीचं अर्थकारण किंवा आर्थिक मदत, की म्हणजे आता ठीक आहे, आता प्रबोधिनीचा पण मधला काळ प्रबोधिनीचा 81-82 ते 2000 इतका आर्थिकदृष्ट्या अडचणीचा होता. त्याच्यानंतर मग नाव आणि बाकीचे सगळ्या याच्यातनं अर्थकारण हे सगळं सुसह्य किंवा सगळं चांगलं झालं. पण तो मधला जो काळ होता, त्या काळामध्ये 88-87ला काहीतरी त्यांनी प्रबोध उद्योग स्थापन केला, आणि ती 10-12-15 वर्ष प्रबोधिनीला आर्थिक मदत. आजही त्यांचा नियम आहे, ते जे काही सगळे आहेत ते महिन्याच्या 5 तारखेला संचालकांच्या समोर येतात, आणि महिनाभर त्यांनी जे काही कमवलं त्यातली ठराविक रक्कम गुरुदक्षिणा म्हणून प्रति महिन्याला आज प्रबोधिनीच्या संचालकांना ते, तुम्ही कुठल्याही शनिवार, मी म्हणते तसं महिन्याच्या पहिल्या 5 तारखेला तुम्ही संचालकांच्या समोर संध्याकाळी 7 वाजता जा, मोहनराव आणि त्यांचे प्रबोधचे लोक तिथे तुम्हाला बसलेले मिळतील. म्हणजे माणसं उभी करायची, ती नुसती प्रोत्साहन प्रेरणा हे तर द्यायचंच, पण त्याच्याबरोबर अर्थकारण, त्यांना आवश्यक ती माणसं जोडून देणं, प्रबोधिनीला अनेक देणगीदार जोडून देणं, चांगल्या चांगल्या माणसांची प्रबोधिनी जोडलेली राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं, असं अनेक गोष्टी मला मोहनरावांच्या बाबतीत सांगता येते. मला माहिती आहे मी वेळेच्या खूप पुढे गेलोय. मी शेवटी 1-2 गोष्टी बोलतो आणि थांबतो. मला माहित नाही, प्रश्नोत्तरांना कदाचित आपल्याला वेळ नसणारच आहे, आपण थांबूयात. पण मला एवढंच म्हणायचं आहे की असं हे अनेक गुरूंचं गुरुकुल आहे. अनेक गुरूंचं हे गुरुकुल प्रबोधिनीमध्ये हे असं आहे. या सगळ्या गुरुकुलाच्या टप्प्यावर मी पुन्हा आलो. ते मगाशी म्हटलं तसं अर्थातच त्यावरतीच भेटीगाठी, मी आजही त्याच्यावर विश्वास आहे की त्या वरतीच ठरवलेल्या असतात भेटीगाठी, आणि मी पुन्हा सगळं करून भाऊंच्या इथं आलो. इथल्या गेल्या 30 वर्षांबद्दल भाऊंकडनं जे काही शिकलो त्याच्याबद्दल सुद्धा मला पुन्हा स्वतंत्र आपल्याला बोलावं लागेल. पण काही गोष्टी मी सांगतो आणि मी थांबतो, कारण जिथून सुरुवात केली, कारण भाऊंपासून सुरुवात झाली आणि आज मी
त्यांचीच जबाबदारी सांभाळायचा प्रयत्न करण्याचं तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आत्ताच्या 22 जूनला काय म्हणत संकल्प केला आणि ते करतो आणि तुम्ही माझे त्यातले सगळे सहकारी असणार आहात. त्यामुळे त्या भाऊंबद्दल 2-4 वाक्य सांगून मी आत्ताचं माझं हे थांबवू इच्छितो. इथं जे मी निगडीमध्ये पाहिलं म्हणजे प्रबोधिनीमध्ये एका वास्तूमध्ये अनेक तज्ज्ञ होते, अनेक सगळे हुशारच होते आणि कुठले तज्ज्ञ म्हणजे पाचलीला पायलीला पाचभर असं जे आपण म्हणतो ना तसे अनेक तिथं तज्ज्ञ होते. मी आता हा समोर जो फोटो लावलाय तो पाठमोरे जे उभे आहेत चष्मा घातलेले ते कैलासवासी आप्पा पेंडसे, समोरच्या बाजूला ते तिघं उभे आहेत ते आमच्या काळातले 3 हिरो किंवा त्रिमूर्ती युवक विभागाचे. पलीकडे जे हाताची घडी घालून आप्पांच्या मागं काय चाललंय मुलं कुठं आहे की लक्ष देतात ते मोहनराव गुजराती. मध्ये जे चष्मा घालून उभे आहेत ते शरदराव सुनकर आणि इकडे पाठमोरे जे उभे आहेत ते कैलासवासी भाई फडके मी जे आता म्हटलं ते. तर अशी ती त्रिमूर्ती त्याच्यामध्ये ते उभे आहेत. एकीकडे मी जुने फोटो मला काही सापडले एवढे इथे दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. मी भाऊंबद्दल सांगत होतो तर काय बरं भाऊंबद्दल मला या निगडीमध्ये मी पाहिलं तर मी परवाच्या एका माझ्या त्यांच्याबद्दलच्या लिखाणामध्ये मी असं म्हटलंय की गुरु गोविंद सिंहाचं ते सिंगांचं वाक्य आहे की चिडियो से मैं बाज लढाऊं. आणि आप्पा ही कथा म्हणजे हरिसिंह नलुवाचं कथा तर आपण पुस्तकात लिहिली आहे पण ही कथा आप्पा कायम आम्हाला सांगायचे गुरु गोविंद सिंह शिखांचा इतिहास. आणि ते वाक्य मला तेव्हा शाळेतलं आठवतोय पण त्या वाक्याचा अर्थ मला इथं आल्यानंतर भाऊंकडनं त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर लक्षात आलं. भाऊ ही काय चीज आहे. चिडियों से मैं बाज लढाऊं. निगडीमध्ये पाहिलं अनेक सामान्य सगळ्या शिक्षकांकडनं ज्या पद्धतीने प्रबोधिनी सामान्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं गेलं पाहिजे याचा मार्ग आणि ते खरं तर करून दाखवलं भाऊंनी. अतिशय सगळ्यांमध्ये म्हणता येणं म्हटलं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जे भाऊंच्या बाबत मी मगाशी सांगितलं ते खरंच आहे आणि ते त्यांनी इथं करून दाखवलं की खरोखर एकीकडे साधे राहत असताना आणि साध्या सामान्य माणसांमधनं त्यांनी ही सगळी उभी केली आहे. खूप गोष्टी सांगता येतील. 1-2 आठवणी भाऊंच्या सांगतो आणि थांबतो. ते पुण्यातले फटाके विक्रीचे फोटो आहेत, हे क्रीडा प्रात्यक्षिकांमधले काही फोटो आहेत, नंतरही आपण ते सगळे पाहू. भाऊंनी माणसं कशी जोडली आणि टिकवली कशी एवढे 2च मुद्दे सांगतो आणि थांबतो. प्रत्येक व्यक्ती उपयोगी असते. भाऊंच्याच व्याख्यानांमधनं आपण अनेकदा ऐकलेलं आहे की इमारत बांधण्यासाठी सगळ्याच प्रकारच्या वस्तूंचं साधनांची आवश्यकता असते. म्हणजे इमारत बांधायला लोखंड लागतं, वीट लागते, सिमेंट लागते, वाळू लागतं, लाकूड लागतं आणि ज्याचं काम किंवा ज्याचा रोल आहे प्रत्येकाला काहीतरी रोल आहे आणि प्रत्येकाच्या रोलमधनं असं संघटनाबद्दल बोलताना भाऊ काय उदाहरण देऊन सांगतात. आणि भाऊंनी खरोखरच अशी सगळी म्हटलं तर पुणे प्रबोधिनीमध्ये सगळेच इंटलेक्च्युअल आणि हाय फाय सगळी लोक आणि इथं बघितलं तर अगदी सामान्य माणसांकडनं भाऊंनी प्रत्यक्ष प्रबोधिनीचं काम हे जे उभं करून दाखवलं त्यातल्या अनेक गोष्टी मी जवळून पाहिल्या. म्हणजे अर्थकारण बघताना मला आठवतंय ही गोष्ट मला सांगता येते की कधीतरी 94-95 मधली असेल की भाऊंनी हा निधी कसा उभा केला. आणि मग मी भाऊंना मदत करायला कारण पूर्ण वेळ होतो, एकटाच होतो, सडापटिंग होतो, खाली खोलीमध्ये राहायचो, सकाळपासून इथे शाळेतच असायचो, सकाळी 7 ते संध्याकाळी 8 असं शाळेमध्ये असायचो. आणि मग भाऊ म्हटले चला मदत करायची नाही या. मी सकाळी त्यांच्या 8ला ते यायचे, 8ला त्यांच्या कार्यालयात जायचो. आणि मग ठरलेला नित्य नियम मग जसं मोहनरावांनी सांगितलं या सगळ्याच मोठ्या व्यक्तींबद्दल आपल्याला सांगता येईल की एक नियमबद्ध त्यांचं जीवन या प्रत्येकाचं. रोज सकाळी 5च पत्र लिहायची, 5च फोन करायचे आणि मग मला ते सांगायचंय. त्यांच्या जुन्या डायऱ्या कुठल्या तरी काढायच्या आणि त्यांच्या लक्षात असायचं आम्ही निधी संकलनाचं काम म्हणजे आत्ता जसं अमुक इमारत बांधायची त्यासाठी नाही, नित्य निधी उभा करण्याची त्यांची ती यंत्रणा, एक खांबी तंबू भाऊ सगळं हाताळायचे ते मी पाहिलेलं होतं. मग ते असं डोळे मिटून बसायचे आणि मला सांगायचे अरे त्या MIDCतल्या F झोन मधले अमुक ते कुलकर्णी आहेत, त्यांनी गेल्या 2 वर्षात आपण त्यांच्याकडे मागितले नाहीत, त्यांना एक 5,000 रुपये मागूयात. आता हे मी 94चे 5,000 सांगतोय. मग असं कर त्यांना पत्र लिही आणि मग मी त्यांच्या समोर बसून पत्र लिहायचो. मग ते काहीतरी आशय सांगायचा. पण भाऊंच्या डोक्यात अख्खी डिरेक्टरी
म्हणजे कधी कधी नंबर, कधी कधी नाही कायमच, कधीतरी लागलं तर त्यांच्या जुन्या डायऱ्या काढून नंबर बघायचे, ते सुद्धा डायरीमध्ये. तेव्हा अशा त्या काय अल्फाबेटिकली वगैरे डायऱ्या नव्हत्या, पण त्यांनीच वरती आकडे घातलेले ABCD अशी पानं करून केलेल्या त्यांच्या जुन्या डायऱ्या जांभळ्या शाळेतल्या मला आजही आठवत आहेत. आणि त्याच्यातनं सांगायचे की तो इथं या पानावर यांचा फोन नंबर मिळेल, किंवा ते बसल्यावर सांगायचे अरे अमुक 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 त्यांचा हा फोन नंबर, लाव बरं फोन, बोल त्यांच्याशी, मी जरा बोलतो. मग मी आपलं नमस्कार, ते भाऊंना तुमच्याशी बोलायचे असं मी फोन करून द्यायचो. ज्या पद्धतीचा व्यक्ती संपर्क, एकीकडे काम चालू असताना आपल्या संस्थेसाठी कोण कोण व्यक्ती कुठं कुठं आहेत, त्यांची माहिती कधी घ्यायचे, कधी मिळवायचे, एका पाहुण्यांकडनं दुसऱ्या 4 पाहुण्यांची, दुसऱ्या पाहुण्यांकडनं तिसऱ्या 4 पाहुण्यांची, असं अनेक समाजातल्या उपयुक्त व्यक्तींना संस्थेसाठी कसं जोडायचं, मला असं वाटतंय भाऊंकडनं मी हे शिकलो. आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो, 15 मिनिटं उशीर झालाय मला कल्पना आहे, की जसं माणसं, मी मगाशी म्हटलं भाईंबद्दल बोललो होतो, तसं भाऊंबद्दल इथं मी मला जे बोलायचंय की माणसं मिळवणं खूप सोपं असतं, माणसं टिकवणं आणि जोडून ठेवणं भाऊंकडनं शिकण्यासारखं आहे. ते कुठलाही सामान्य समय, मला खूपदा मला असं आठवतंय की मी तर पुणे प्रोविजनला आलो होतो, तिथल्या गप्पा आणि एकूण चर्चेचा आणि थोडं तात्विक असं तेव्हा मला सवय होती. मला सुरुवातीला कंटाळाही यायचा, काय इथं सगळं बोलतायत आणि अमुक तमुक देशप्रश्नांत काही तात्विक चर्चाच होत नाहीत, इथं आपल्या साध्या साध्या चर्चा, अशाही मनस्थितीत मी सगळा गेलेलो. आणि भाऊ तासन एखाद्या व्यक्तीकडनं, म्हणजे भाऊ संध्याकाळी 7ला त्यांची कामं करून मग काही व्यक्ती सहाय्यक समितीतले अमुक तमुक त्यांच्या इथं यायचे, आणि मला त्यांना ते वाटतं ज्या प्रकारचे ते गप्पा मारत भाऊंशी बसायचे, अरे ही लोक भाऊंचा वेळ किती घेत आहेत, भाऊंचा वेळ किती मौल्यवान आहे, आणि काय आहे आपल्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलेत, असं कसं बरं करतात, असं मला तेव्हा वाटायचं. पण भाऊ प्रत्येकाला जो वेळ द्यायचे, कोणालाही भाऊंनी कधीही दूर केलं नाही, किंवा थांबा आज येऊ नका, किंवा ज्याला आपण कटवलं हा शब्द म्हणतात की नाही, असं कधीही कोणाला कटवलं नाही. त्यामुळे सुरुवातीला जे मी आत्ताचे जर म्हटलं की चिडियो से मैं बाज लढाऊ, किंवा प्रत्येक व्यक्ती ही उपयोगाची आहे, योजक तत्र दुर्लभ, आपल्याला ते जमलं पाहिजे, त्यातले गुण शोधणं आणि ते समाजाच्या म्हणजेच प्रबोधिनीच्या कामासाठी कसं जोडणं, ते असे अनेक गुरु प्रबोधिनीमध्ये मला मिळाले, त्याच्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. पण समाधान आपल्याला गुरु मिळाल्याने आपलं भलं झालं याच्यात नाही, आता इथून पुढं खरं इथून पुढं माझी कसोटी आहे. या सगळ्या गुरूंकडनं काय शिकलोय ते मला करून दाखवायचंय, आपल्या सगळ्यांचं त्यासाठी सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करतो आणि